नमस्कार मित्रांनो, वन शॉट रॅपिड रिव्हिजन या सिरीजमध्ये आता नेक्स्ट चॅप्टर आपण आज बघणार आहोत अँड दॅट इज बॉडी फ्लुइड अँड सर्क्युलेशन. वारंवार मी तुम्हाला सांगतोय आपण फक्त याच्यामध्ये NCERTचेच पॉइंट्स याच्यामध्ये कव्हर करतोय. जर तुम्हाला डिटेल डिस्क्रिप्शन जर कुठल्या गोष्टीचं हवं असेल, आय मीन NCERT सोडून जर ॲडिशनल नॉलेज जर हवं असेल तर परम एज्युकेशन यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जाऊन सेपरेटली ते व्हिडिओ वॉच करू शकता. परंतु आता या 2-3 महिन्यांच्या कालावधीमध्ये केलेला अभ्यास हा स्मरणात राहावा, हा आपल्या बुद्धीमध्ये टिकून राहावा, त्याची आठवण कायम राहावी, त्याच्यासाठी कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त रिव्हिजन कशा होतील त्या पद्धतीने एकदम कमी वेळेमध्ये आपण सर्व व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत आहोत. याच्या अगोदर तुम्ही चॅप्टर्स बघितले असतील, फार तर 1 तास, कुठले चॅप्टर्स असतील 45 मिनिट्समध्ये, आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये शॉर्ट्स नोट्स तुम्हाला तयार होत आहेत. ज्या ठिकाणी आपण हायलाईट केलेले पॉईंट आहेत तुम्ही त्याला निश्चित बघा, त्याचे स्क्रीनशॉट घेऊन त्याचे नोट्स तयार करा, म्हणजे कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त तुमच्या रिव्हिजन्स होतील. तसेही 5 ते 6 रिव्हिजन्स तुमच्या आजपासून जेव्हा आतापासून ह्या नीटच्या कालावधीमध्ये तुमचं होणं गरजेचं आहे. ठीक आहे, मी जयवंत देशमुख तुमचं परम एज्युकेशनमध्ये स्वागत करतोय आणि लगेचच सुरुवात करूयात आपण बॉडी फ्लुइड्स अँड सर्क्युलेशन. बॉडीमध्ये फ्लुइड म्हणजे काय? एनिथिंग दॅट फ्लोज इज टर्म्ड ॲज फ्लुइड. कोणतीही वाहणारी गोष्ट असेल की ज्याला फ्लो आहे, इट कॅन बी एअर, इट कॅन बी युअर लिक्विड, राईट, तर त्याला म्हणतो आपण फ्लुइड. तर बॉडीमध्ये ज्या फ्लुइड्स प्रेझेंट असतात, नॉर्मली बॉडीमध्ये जितक्या काय फ्लुइड्स प्रेझेंट असतील, कलेक्टिव्हली वी कॉल इट ॲज अ ह्युमर, आपण त्याला ह्युमर म्हणतो, बरोबर आहे. वेल, आणि या प्रत्येक ऑर्गॅनिझम्समध्ये एक पर्टिक्युलर न्यूट्रिएंट्स आहेत. प्रत्येक बॉडीच्या पार्टपर्यंत न्यूट्रिएंट पोहोचवायचे, त्याच्यामधलं वेस्ट मटेरियल बाजूला काढून आणायचे. यासाठी कुठली ना कुठली तरी एक ट्रान्सपोर्ट सिस्टम प्रत्येक ऑर्गॅनिझममध्ये प्रेझेंट असणं गरजेचं आहे. मग मोस्ट कॉमन फ्लुइड जी असणार आहे वेगवेगळ्या ऑर्गॅनिझम्समध्ये, व्हर्टिब्रेट्स घ्या किंवा इनव्हर्टिब्रेट्स घ्या, तर त्याच्यामध्ये मोस्ट कॉमन जी असणार आहे ती दॅट इज ब्लड सर्क्युलेटरी सिस्टम. ठीक आहे, हार्ट असेल, ब्लड सर्क्युलेटरी सिस्टम आलाय. तशी सर्क्युलेटरी सिस्टमचे 2 टाईप तुम्हाला माहिती आहे, ओपन सर्क्युलेटरी सिस्टम आणि क्लोज सर्क्युलेटरी सिस्टम. आता किंगडम ॲनिमेलियामध्ये प्रत्येक फायलामध्ये तुम्ही बघितलंय कुणामध्ये सर्क्युलेशन करण्यासाठी, आय मीन सिंपल हार्ट असेल, हार्ट तरी मस्क्युलर स्ट्रक्चर प्रेझेंट असणारच आहे, बरोबर आहे. मग ओपन सर्क्युलेटरी जर सिस्टम असेल तर डायरेक्टली हार्टमधून ब्लड पंप होणार आणि बॉडी कॅव्हिटीजमध्ये जमा होणार. ब्लड व्हेसल्समधून ओपन सर्क्युलेशनमध्ये ब्लड कॅरी होत नाही, बरोबर आहे. का? कारण ब्लड इज इन डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ द बॉडी ऑर्गन्स, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये रिस्पिरेटरी पिगमेंट सुद्धा ॲबसेंट असतात. हायर ऑर्गॅनिझम्सचा जर तुम्ही विचार केला, फॉर एक्झाम्पल ह्युमन बिंग, तर यांच्यामध्ये क्लोज सर्क्युलेटरी सिस्टम आहे विच इज गिवन बाय विलियम हार्वे. आणि क्लोज सर्क्युलेटरी सिस्टम मध्ये देयर इज अ प्रेझेन्स ऑफ क्लोज्ड ब्लड वेसल्स. दॅट मीन्स ब्लड फ्लोज थ्रू क्लोज्ड ब्लड वेसल्स. मग ते अंडर प्रेशर फ्लो करणार, प्रत्येक सेलपर्यंत पोहोचवल्या जाणार, आणि मग प्रत्येक सेलपर्यंत ऑक्सिजन जर पोहोचवायचा असेल तर इट विल रिक्वायर सम रिस्पिरेटरी पिगमेंट जो की ऑक्सिजनला कॅरी करेल, अँड दॅट इज हिमोग्लोबिन, बरोबर आहे. चला आपण बघूयात एक एक. NCERT मध्ये जितके पॉइंट्स आहे आपण तितकेच कव्हर करणार आहोत. वारंवार मी हे रिपीट करतोय, ठीक आहे ना, म्हणजे फक्त तुमचं रिव्हिजन फास्ट व्हावं यासाठी, राईट. सिंपल ऑर्गॅनिझम्स लाईक स्पॉन्जेस अँड सिलेंट्रेट्स. आता आपण बोललो की प्रत्येक ऑर्गॅनिझम मध्ये जी सर्क्युलेटरी सिस्टम आहे ही कॉमन असणार नाहीये, म्हणजे काहीमध्ये ओपन असेल, काहीमध्ये क्लोज सर्क्युलेटरी सिस्टम असेल, राईट. सिंपल ऑर्गॅनिझम लाईक कोण? स्पॉन्जेस आहेत आणि सिलेंट्रेट्स आहेत. यांच्यामध्ये सर्क्युलेट वॉटर फ्रॉम देअर सराउंडिंग थ्रू देअर बॉडी कॅव्हिटीज टू फॅसिलिटेट देअर सेल टू एक्सचेंज दिस सबस्टन्सेस. म्हणजे उदाहरण लक्षात घ्या, स्पॉन्जेस आणि सिलेंट्रेट मध्ये काय होणार की बॉडीचा आजूबा त्यांचं सराउंडिंग असणार पाणी, त्याच्यामुळे त्यांच्या बॉडी कॅव्हिटीमध्ये ते पाणी येणार आणि त्याचं सर्क्युलेशन बॉडी कॅव्हिटीमधून होणार. कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम्स जर असतील, कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम्स यूज स्पेशल फ्लुइड्स टू ट्रान्सपोर्ट सच अ मटेरियल. जे काय मटेरियल ट्रान्सपोर्ट करायचं असेल तर काही कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम मध्ये स्पेशल फ्लुइड प्रेझेंट असणार आहे. आणि तसे आपण सांगितलं मोस्ट कॉमन फ्लुइड बिंग युअर ब्लड, राईट. ब्लड इज द मोस्ट कॉमन फ्लुइड थ्रू विच transport of material takes place. Clear this? Mark another body fluid that is lymph also help in the transport of certain substances. काही पर्टिक्युलर सबस्टन्सेस असतील की ज्यांना ट्रान्सपोर्ट करण्यासाठी एक ॲडिशनल फ्लुइड प्रेझेंट असेल, अँड दॅट फ्लुइड इज अ लिम्फ. लिम्फ कशाला म्हणताय ते आपण नेक्स्ट बघू, राईट. ओके, आता ब्लड काय? इट इज अ कनेक्टिव्ह टिश्यू, लिक्विड कनेक्टिव्ह टिश्यू और फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू consisting of fluid matrix, plasma and formed elements. Formed elements are nothing but your blood cells, जसं की RBCs, WBCs आणि
प्लेटलेट्स. क्लिअर? काय काय आलं मग ब्लड मध्ये तुमच्या? मॅट्रिक्स आहे, प्लाझ्मा आहे आणि फ्लुइड युअर फॉर्म्ड एलिमेंट म्हणजे ब्लड सेल्स. याच्यापैकी प्लाझ्मा जो असेल तर प्लाझ्मा कॉन्स्टिट्यूट्स 55% ऑफ टोटल ब्लड अँड त्या ब्लड मध्ये 55% प्लाझ्मा असणार आहे आणि फॉर्म्ड एलिमेंट म्हणजे ब्लड सेल यांचं प्रपोर्शन असणार आहे 45%. मग प्लाझ्मा जो आहे त्याचं नेचर कसं आहे, कलर कसा दिसतोय? जर त्याच्यामधले फॉर्म्ड एलिमेंट म्हणजे ब्लड सेल तुम्ही बाजूला केल्या तरी इट अपियर्स स्ट्रॉ कलर्ड आणि हे थोडंसं विस्कस फ्लुइड असणार आहे विथ सर्टेन पीएच. राईट? विस्कस आहे 55% ऑफ द टोटल ब्लड आणि या प्लाझ्मा मध्ये 90 to 90% ऑफ वॉटर इज देअर आणि रिमेनिंग 8% मध्ये सगळे न्यूट्रिएंट मटेरियल किंवा प्रोटीन्स प्रेझेंट त्याच्यामध्ये असतील. क्लिअर आहे? तर मग 6 to 8% काय प्रेझेंट असणार याच्यामध्ये? प्रोटीन आणि 92% इज वॉटर, प्रेझेन्स ऑफ वॉटर. बरोबर आहे? मग अजून काय काय या प्लाझ्मा मध्ये प्रेझेंट असणार आहे? प्लाझ्मा मध्ये सगळ्या गोष्टी प्रेझेंट असतील. न्यूट्रिशनल मटेरियल प्रेझेंट असणार म्हणजे कार्बोहायड्रेट्स आहेत, तुमचे प्रोटीन्स असतील, फॅट्स असतील, नंतर ग्लोब्युलिन्स असतील, वेगवेगळे प्रोटीन्स ते इम्युनोग्लोब्युलिन म्हणून काम करतील, क्लॉटिंग फॅक्टर्स आहेत, त्याच्यामध्ये हॉर्मोन्स प्रेझेंट असणार, अँटीबॉडीज प्रेझेंट असणार, वेस्ट मटेरियल आहे. वेस्ट मटेरियल मध्ये काय येणार की युरिया सुद्धा ब्लड मध्ये प्रेझेंट असेल, दॅट मीन्स युअर प्लाझ्मा मध्ये असेल. बरोबर? अँड रिस्पिरेटरी गॅसेस सुद्धा त्याच्यामध्ये, ऑक्सिजन, CO2 ह्या सगळ्या गोष्टी या तुमच्या प्लाझ्मा मध्ये प्रेझेंट असणार आहे. ओके, तर याच्यामध्ये आपण सांगितलं फायब्रिनोजन क्लॉटिंग फॅक्टर प्रेझेंट आहे. इथे आपण ब्रॅकेट मध्ये दिले फायब्रिनोजनचं काम काय? तर इट इज अ क्लॉटिंग फॅक्टर. वेल globulin is a protein which takes part in a defense mechanism. बॉडीची इम्युन सिस्टम मध्ये हे ग्लोब्युलिन्स तसे आपण ग्लोब्युलिन्स काय आहे? तर ग्लोब्युलिन्स आर प्रोटीन्स. दीज आर प्रोटीन्स. राईट? आणि याच्याच इम्युन सिस्टम मध्ये यांचं नाव आहे, यांचा रोल आहे म्हणून आपण त्याला म्हणतो इम्युनोग्लोब्युलिन्स. म्हणजेच इन शॉर्ट इम्युनोग्लोब्युलिनला आपण काय म्हणतो दुसऱ्या भाषेमध्ये? अँटीबॉडी. का? अँटीबॉडीला आपण कसं सजेस्ट सिंबॉलिक दाखवतो? IG, जसं की IgA, IgG. राईट? सो दीज आर इम्युनोग्लोब्युलिन्स, डिफेन्स मेकॅनिझम. नंतर याच्यामध्ये अल्ब्युमिन प्रोटीन सुद्धा प्रेझेंट असते आणि अल्ब्युमिन प्रोटीनचा फंक्शन असणार आहे ऑस्मोटिक बॅलन्स. ब्लड मध्ये ऑस्मोटिक बॅलन्स मेंटेन ठेवणे, दॅट इज अ फंक्शन ऑफ युअर अल्ब्युमिन. राईट? आणि हे मेजर प्रोटीन असणार आहे तुमच्या ब्लड मध्ये. स्मॉल अमाउंट ऑफ मिनरल्स सुद्धा याच्यामध्ये प्रेझेंट, जसं की सोडियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, बायकार्बोनेट्स, क्लोराइड आयन्स हे सगळे प्रेझेंट असतील आणि ग्लुकोज, अमिनो ऍसिड आणि लिपिड्स. चलो आगे बढ़ेंगे. स्क्रीनशॉट याचे घेत चला. वेल, फॅक्टर्स फॉर कोएग्युलेशन ऑर क्लॉटिंग ऑफ ब्लड आर प्रेझेंट इन द प्लाझ्मा. पण कोणत्या फॉर्म मध्ये? इन ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये होणार. मग यांचं ऍक्टिव्हेशन ड्युरिंग द कोएग्युलेशन कॅस्केड होणार. इंट्रिन्सिक पाथवे, एक्सट्रिन्सिक पाथवे, हे दोन पाथवेनी हे कोएग्युलेशन ऑफ ब्लड होणार. आता ते पाथवे काय आहेत त्याचा एनसीईआरटी मध्ये उल्लेख नाही, दॅट इज वाय वी विल नॉट डिस्कस हिअर. फक्त आणि फक्त एनसीईआरटी जे आपल्याला सांगतेय तितकंच आपण इथे डिस्कस करतोय. राईट? आणि तसंही नीट मध्ये 3-4 वर्षापासून तुम्ही ऑब्झर्व करत असाल, नॉट अ सिंगल क्वेश्चन कम्स फ्रॉम आउटसाइड. राईट? आउट ऑफ सिलेबस आय मीन. वेल, आता सिरम तुम्ही कशाला म्हणायचंय? राईट? फॉर एक्झाम्पल ब्लड मधून जर तुम्ही ब्लड सेल्स बाजूला केल्या, ब्लड मायनस ब्लड सेल्स, तर त्याला तुम्ही म्हटले प्लाझ्मा. बरोबर आहे? आणि या प्लाझ्मा मायनस क्लॉटिंग फॅक्टर, याच्यामधले जर क्लॉटिंग फॅक्टर्स तुम्ही बाजूला केलेत तर इट विल बिकम युअर सिरम. लक्षात ठेवायचंय. इथे लिहिलंय आपण. पुढे जाऊ. नेक्स्ट काय? फॉर्म्ड एलिमेंट ब्लड सेल्स. कोणते कोणते आहेत आपल्याकडे? आरबीसी आहेत, WBC आहेत आणि प्लेटलेट्स आहेत. वेल, फॉर्म ब्लड सेल 3 लिहू आपण इथे. आपल्याकडे आहे इरिथ्रोसाइट्स, आरबीसीस, ल्युकोसाइट्स, WBCs अँड प्लेटलेट्स. आणि प्लेटलेटचं दुसरं नाव काय? थ्रोम्बोसाइट्स. प्लेटलेटचं नाव काय दुसरं? थ्रोम्बोसाइट. का? साइट म्हणजे सेल, थ्रोम्बो म्हणजे काय? गाठ करणारे. ठीक आहे? म्हणजे कोएग्युलेशन मध्ये हे रोल प्ले करतात म्हणून त्याला नाव दिलं थ्रोम्बोसाइट. कारण याच्यापासून इंजुरी झाल्यानंतर काही फॅक्टर्स रिलीज करतील आणि ते कोएग्युलेशन कॅस्केड सुरू करणार. म्हणून WBC, ल्युकोसाइट्स. राईट? आणि ल्युकोसाइट काम बिकॉज दीज आर कलरलेस. का कलरलेस आहे? यांच्यामध्ये हिमोग्लोबिन नसतो आणि आरबीसी मध्ये हिमोग्लोबिन आहे, दॅट्स वाय दीज आर इरिथ्रोसाइट्स. राईट? हे झाले तुमचे इरिथ्रोसाइट्स, हे झाले तुमचे ल्युकोसाइट्स. क्लिअर? वेल, आता ब्लड सेल, इरिथ्रोसाइट, ल्युकोसाइट आणि प्लेटलेट 3 आपल्याकडे आणि नियरली 40 to 45% ऑफ टोटल ब्लड हे प्रेझेंट असते. आपण ऑलरेडी सांगितलंय. ठीक? 55% प्लाझ्मा अँड 45% युअर ब्लड सेल्स. क्लिअर? आता इरिथ्रोसाइट बद्दल आपण बोलू. सगळ्या गोष्टी हे बघा तुमच्या एनसीईआरटी मध्ये थोडेसे लिमिटेड डिस्क्रिप्शन दिले आणि तसं हा चॅप्टर खूप सोपा आहे. ठीक आहे ना?
मग आरबीसीज आर द मोस्ट अबंडंट ऑफ ऑल. जितक्या काय तुमच्या ह्या ब्लड सेल असतील ते सर्वात जास्त प्रेझेंट असणारे कोण असतील तर आरबीसी असतील. काउंट किती ॲडल्ट नॉर्मल हेल्दी ॲडल्ट मध्ये इट काउंट्स टू 5 to 5 मिलियन पर mm³ 5 to 5.5 क्युबिक mm इतका सारा काउंट हा ॲडल्ट मॅन मध्ये असणार. विमेन मध्ये थोडासा या आरबीसीचा काउंट कमी असेल. ठीक आहे, राईट. फॉर्म्ड इन द रेड बोन मॅरो. आता इरिथ्रोसाइट्स तयार होण्याची जी प्रोसेस असेल त्याला तुम्ही म्हणायचं इरिथ्रोपॉइसिस. बघा, पॉइसिस कुठेही येऊ द्या, पॉइसिसचं मिनिंग तुम्ही घ्यायचं आहे तयार होणे. मग ल्युकोपॉइसिस म्हणजे डब्ल्यूबीसी तयार होण्याची प्रोसेस ल्युकोपॉइसिस. आणि सगळ्या ज्या ब्लड सेल्स आहेत कुठे तयार होतात तर बोन मॅरो, रेड बोन मॅरो मध्ये तयार होतात. क्लिअर. नंतर दीज आर डिव्हाइड ऑफ न्यूक्लियस. आता आरबीसी ज्या बायकॉन्केव शेप मध्ये असतील त्यांच्यामध्ये न्यूक्लियस नाहीये का, आणि न्यूक्लियस हा का नसतोय त्याच्याचमुळे डिव्हाइड ऑफ न्यूक्लियस असल्यामुळे आपण ह्युमन सेल कशामुळे आपण इन्यूक्लिएटेड काय म्हणणार त्याला, इन्यूक्लिएटेड म्हणजे न्यूक्लियस इज ऍब्सेंट. पण काही मध्ये न्यूक्लियस हा प्रेझेंट असेल. ठीक आहे. आता न्यूक्लियस ऍब्सेंट का असेल, टू अकोमोडेट मोर ऑफ स्पेस फॉर हिमोग्लोबिन. फॉर अकोमोडेशन ऑफ मोर ऑफ हिमोग्लोबिन, जास्तीत जास्त हिमोग्लोबिन त्याच्यामध्ये सेव असावा. का, कारण हिमोग्लोबिन काय कॅरी करणार, हिमोग्लोबिन विल कॅरी ऑक्सिजन आणि एक हिमोग्लोबिन 4 ऑक्सिजनला कॅरी करतो, यु नो, राईट. म्हणून याच्यामध्ये न्यूक्लियस नाही. फॉर एक्झाम्पल कांगारू रॅट घ्या, कॅमल घ्या, यांच्यामध्ये न्यूक्लियस हा प्रेझेंट असणार आहे. सॉरी, युअर कॅमल पर्टिक्युलरली. आणि यांचा शेप बायकॉन्केव आहे. वेल, मग जर इरिथ्रोसाइटचा काउंट वाढला, इन्क्रीज इन द काउंट ऑफ इरिथ्रोसाइट इज कॉल्ड एज इरिथ्रोसाइटोसिस. हे नाही एनसीआरटी मध्ये तरी सुद्धा आपण आता सायटोसिस म्हटलं की असं समजा इन्क्रीज काउंट, पॉइसिस म्हटलं की तयार होणार. आणि जर इरिथ्रोसाइटचा काउंट कमी झाला तर त्याच्यासाठी एक नाव असणार आहे पेनिया. म्हणजे आपण काय लिहिणार, इरिथ्रोसाइटोपेनिया, इरिथ्रोसाइटोपेनिया. मग पेनिया लागून आलं की कमी होणे. ठीक आहे. पॉइसिस म्हणजे तयार होणे, सायटोसिस म्हणजे वाढणे असं आपण म्हणू शकतो. हिमोग्लोबिन. आता हिमोग्लोबिन जो असतो, हिमोग्लोबिन काय, इट इज अ रेड कलर आयर्न कंटेनिंग कॉम्प्लेक्स प्रोटीन, राईट. आणि हा हिमोग्लोबिन रेड कलरचा असल्यामुळेच आरबीसी ला कलर कुठला आहे तर रेड असेल. का, कारण आरबीसी मध्ये तुमचं हिमोग्लोबिन प्रेझेंट आहे. आता याचं नॉर्मल 100 ml आपण काय म्हणतो नॉर्मली, इट इज टर्म्ड ॲट डेसिलिटर पर 100 ml. जितकी क्वांटिटी प्रेझेंट असेल हिमोग्लोबिनची तर ती किती असणार आहे, 12 ते 16 ग्राम. हेल्दी मॅन मध्ये 12 ते 16 ग्राम हिमोग्लोबिन इज प्रेझेंट पर 100 ml ऑफ ब्लड. ठीक आहे. जर याचा काउंट जास्त वाढला, राईट, इफ हिमोग्लोबिन काउंट इन्क्रीजेस दॅट कंडिशन विल बी कॉल्ड एज पॉलिसायथेमिया. काय म्हणणार त्याला आपण, पॉलिसायथेमिया. इन शॉर्ट, जर हिमोग्लोबिन वाढेल तर आरबीसीचा काउंट वाढलेच असणार आहे, राईट. मग पॉलिसायथेमिया कंडिशनला म्हणू आपण. आता हे हिमोग्लोबिनचा आपण सांगितलेला रोल कशामध्ये तर रिस्पिरेटरी गॅसेसचा ट्रान्सपोर्ट करण्यामध्ये. रिस्पिरेटरीमध्ये कोणी O2 येईल आणि CO2 सुद्धा येईल. CO2 हा कमी बाइंड करणार याला हिमोग्लोबिनला, ट्रान्सपोर्ट कमी करणार. पण ऑक्सिजनचं मात्र जास्तीत जास्त कंडक्शन कोण करणार तर हिमोग्लोबिन करणार. लाईफ स्पॅन आरबीसीचा जर आपण बोललो तर लाईफ स्पॅन इज 120 days. ठीक आहे. आणि एक लाईफ स्पॅन संपल्यानंतर त्या डिस्ट्रक्ट होणार, डिस्ट्रॉय होणार, त्यांचं त्या डिस्ट्रक्शन होणार. तर ते डिस्ट्रक्शन कशामध्ये होणार, स्प्लीन मध्ये होणार. दॅट्स वाय स्प्लीन इज कॉल्ड एज ग्रेव्ह यार्ड ऑफ आरबीसीज. ग्रेव्ह यार्ड म्हणजे ज्या ठिकाणी पुरून टाकतात मेलेल्या माणसाला, दॅट इज ग्रेव्ह. मग ग्रेव्ह यार्ड, राईट. किंवा या स्प्लीनलाच आपण म्हणू शकतो स्लॉटर हाऊस, स्लॉटर हाऊस ऑफ आरबीसीज. स्लॉटर हाऊस कत्तलखाना. क्लियर दिस, आगे बढ़ेंगे. ओके. नेक्स्ट इज ल्युकोसाइट, डब्ल्यूबीसीज. ल्युको मीन्स व्हाईट, साइट म्हणजे सेल, व्हाईट ब्लड सेल्स. दीज आर डिव्हाइड ऑफ हिमोग्लोबिन. त्यांच्यामध्ये हिमोग्लोबिन नाहीये, दॅट्स वाय दे आर कलरलेस. नेक्स्ट इज दे आर न्यूक्लिएटेड. आरबीसीज ह्या नॉन न्यूक्लिएटेड होत्या, इन्यूक्लिएटेड होत्या, परंतु यांच्यामध्ये न्यूक्लियस प्रेझेंट आहे. आणि हा जो न्यूक्लियस असणार तर न्यूक्लियसचा काउंट हा 2 to 5 लोब्ड. न्यूक्लियस मध्ये लोब प्रेझेंट असतील. फॉर एक्झाम्पल हा एक न्यूक्लियस दिसतो, त्याला म्हणणार तुम्ही बायलोब न्यूक्लियस. समजा एक असा दिसतोय तर हा ट्रायलोब मतलब मल्टीलोब न्यूक्लियस सुद्धा यांच्यामध्ये प्रेझेंट असू शकतो. आणि यांचा जो काउंट आहे, ॲव्हरेज काउंट इज व्हेरी व्हेरी लेस इन कंपॅरिझन टू आरबीसीज, दॅट इज 6 ते 8,000 पर mm³. जर प्रपोर्शन तुम्ही घेतलं आरबीसी ॲज टू डब्ल्यूबीसी इतकं जर प्रमाण तुम्ही घेतलं तर इट गोज अराउंड 500 to 600 ॲज टू 1. म्हणजे 5 ते 600 आरबीसी असतील आणि त्याच्या मागे एकच डब्ल्यूबीसी असणार. इतका सारा कमी काउंट याचा असतो, राईट. दे आर जनरली शॉर्ट लिव्ड. एक साधारण 4 ते 7 दिवस यांचा लाईफ स्पॅन प्रेझेंट असणार आहे. आणि 2 मेन कॅटेगरीमध्ये डिपेंडिंग ऑन द प्रेझेन्स ऑर ॲब्सेन्स ऑफ ग्रॅन्युल्स, त्याला आपण 2 कॅटेगरीमध्ये
डिव्हाइड करणार. ग्रॅन्युलोसाइट ज्यांच्यामध्ये ग्रॅन्युलर सायटोप्लाझम असेल आणि ज्यांचा नसेल ते अग्रॅन्युलोसाइट. तर ग्रॅन्युलोसाइट मध्ये कोण न्यूट्रोफिल, इओसिनोफिल आणि बेसोफिल्स, आणि लिम्फोसाइट्स आणि मोनोसाइट्स काय होतील तुमचे, तर अग्रॅन्युलोसाइट्स होतील. ठीक आहे, दे आर विथ न्यूक्लियस, लक्षात ठेवायचं. ओके, न्यूट्रोफिल्स जितकेही डब्ल्यूबीसी असतील त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त प्रेझेंट असणारे म्हणजे तुमचे न्यूट्रोफिल. काउंट किती आहे, काउंट लक्षात ठेवायचं सगळ्यांचा, 60 to 65%. अँड दीज आर फॅगोसायटिक सेल्स. लिम्फोसाइट सोबतच कुठे न्यूट्रोफिल सोबतच अजून फॅगोसायटिक असणारे सेल कुठले आहेत, तर मोनोसाइट्स. मोनोसाइट्स आर ऑल्सो फॅगोसायटिक सेल्स. या सुद्धा फॅगोसायटिक सेल्स आहेत. क्लिअर दिस. मग न्यूट्रोफिल बद्दल ह्या दोन गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा, मोस्ट अबंडंट आहेत अँड दीज आर फॅगोसायटिक इन नेचर. नेक्स्ट इज युअर बेसोफिल्स. बेसोफिल ह्या सगळ्यात लिस्ट क्वांटिटीमध्ये प्रेझेंट असणार आहेत. लिस्ट सगळ्यात कमी क्वांटिटी जे कोणत्या ब्लड सेल डब्ल्यूबीसीची असेल तर दॅट इज युअर बेसोफिल. किती आहे, 0.5 to 1% ऑफ टोटल डब्ल्यूबीसी, लक्षात ठेवायचं आहे. आणि बेसोफिल काय करणार, इट विल सिक्रेट डिफरंट सबस्टन्सेस. इट विल रिलीज, काय काय रिलीज करणारा, हिस्टामाइन, सेरोटोनिन अँड हेपेरिन. या 3 सबस्टन्सेसला हा रिलीज करतो की ज्यांचा रोल इन्फ्लेमेटरी रिएक्शन्स मध्ये असणार आहे. माहिती तुम्हाला सिरोटोनिन हा काय म्हणून काम करतो, इट ऍक्ट एज अ वॅसोकन्स्ट्रिक्टर, म्हणजे कन्स्ट्रिक्शन ऑफ ब्लड व्हेसल्स. हेपेरिन तर माहिती तुम्हाला, हेपेरिन इज अ अँटीकोॲग्युलंट, राईट. आणि हिस्टामाइन जो आहे तो इन्फ्लेमेशन मध्ये याचा ॲरेचिडोनिक ऍसिड पाथवे एक असतो, त्याच्यामध्ये याचा मेनली रोल असतो. प्रोस्टाग्लॅंडिन्स असतील, हिस्टामाइन असतील, परंतु आपल्या एनसीईआरटीनुसार 3 गोष्टी लक्षात ठेवा की बेसोफिल सिक्रेट्स हिस्टामाइन, सेरोटोनिन, हेपेरिन. चलो स्क्रीनशॉट ले लो. ओके, इओसिनोफिल्स. आता यांचा काउंट किती, जस्ट 2 to 3%, राईट. आणि इन्फेक्शियस कंडिशन्स मध्ये ह्या जास्त रिलीज होणार, म्हणजे इट रेजिस्ट, इन्फेक्शन मध्ये हे रेजिस्टन्स शो करतील. अँड दीज आर असोसिएटेड विथ ॲलर्जिक रिॲक्शन्स, जसं की अँटीबॉडीज मध्ये पर्टिक्युलरली IgE. ॲलर्जिक रिॲक्शन असतील तेव्हा अँटीबॉडी कोणती रिलीज होणार, IgE रिलीज करणार, त्यांची क्वांटिटी वाढणार. सिमिलरली ॲलर्जिक रिॲक्शन्स मध्ये इओसिनोफिलचा रोल आहे. अँड दीज आर नॉन फॅगोसायटिक. दोनच फॅगोसायटिक लक्षात ठेवा तुम्ही, मोनोसाइट्स आणि न्यूट्रोफिल्स. दीज आर फॅगोसायटिक, बाकीच्या काय नॉन फॅगोसायटिक आहेत. लिम्फोसाइटचा काउंट किती दिसतोय तुम्हाला, 20 to 25%. क्लिअर. 2 फॉर्म मध्ये लिम्फोसाइट्स बोन मॅरो मध्येच तयार होतील. वेल, आपण म्हणू सपोज दिस इज, असं कन्सिडर करा की हा तुमचा लॉंग बोन, राईट, आणि इथे असेल समजा हा बोन मॅरो. तर या बोन मॅरो मध्ये काय तयार झालं, तर बोन मॅरो मध्ये ह्या तुमच्या डब्ल्यूबीसी व्हाईट घ्यावं लागतील, राईट. ओके, असं समजू आपण की अशा इथे डब्ल्यूबीसी तयार झाल्या. ओके, ह्या डब्ल्यूबीसी तयार झाल्या. आता ह्या डब्ल्यूबीसी ह्या तयार झाल्यानंतर ह्या इनॅक्टिव्ह फॉर्म, इनॅक्टिव्ह म्हटल्यापेक्षा इमॅच्युअर आहे, तर यांचं मॅच्युरेशन व्हावं लागेल. काय होईल, याच्यापैकी कन्सिडर करा की सम पार्ट म्हणजे समजा इतक्या, तर ह्या कुठे येणार, ब्लड मध्ये येणार, ब्लडच्या स्ट्रीम मध्ये येतील, आणि आता ह्या येणार कुठे, थायमस पर्यंत येतील. ओके, आणि थायमस मध्ये त्यांचं मॅच्युरेशन होणार. इट विल बी मॅच्युरिंग इन द थायमस रिजन. ज्या डब्ल्यूबीसीज कुठे, ज्या लिम्फोसाइट्स, ज्या लिम्फोसाइट थायमस मध्ये आले, मॅच्युअर झाल्यात, तर त्या लिम्फोसाइट्सला तुम्ही आता नाव द्यायचं टी लिम्फोसाइट्स. त्याला काय म्हणणार, टी लिम्फोसाइट. ह्युमन हेल्थ अँड डिसीज मध्ये डिटेल मध्ये आपण हे बघितलेलं आहे. वेल, आणि ज्या इथेच मॅच्युअर होतात, इथेच मॅच्युअर होतील, बोन मॅरो मध्येच मॅच्युअर होणार कोण, लिम्फोसाइट. तर त्या लिम्फोसाइटला म्हणायचे तुम्ही बी लिम्फोसाइट. ओके, तर 2 टाईप केले आपण, बी आणि टी लिम्फोसाइट. आणि या दोन्हीही लिम्फोसाइट्सचा, बी आणि टी लिम्फोसाइट्सचा, ह्या कोणत्या सेल्स आहेत, तर इम्युन सेल्स आहेत, राईट. इम्युन सेल्स म्हणू शकता तुम्ही याला, किंवा दीज आर ऑल्सो कॉल्ड एज सोल्जर सेल्स. वाय, बिकॉज दे रेजिस्ट द इन्फेक्शन, नॉट दे प्ले मेजर रोल इन द इम्युन सिस्टम. इम्युनिटी म्हणजे या दोन माध्यमातून इम्युनिटी चालणार. एक तर सेल मेडिएटेड इम्युनिटी. आता टी सेल्स जे आहेत तर ह्या सेल मेडिएटेड इम्युनिटी मध्ये रोल प्ले करतात, राईट. आणि बी सेल जे असतील तर ह्या अँटीबॉडीज बनवतात. तर अँटीबॉडी मेडिएटेड इम्युनिटी मध्ये बी सेल्सचा रोल असणार आहे. अँटीबॉडी मेडिएटेड इम्युनिटी, किंवा त्यालाच आपण ह्युमरल इम्युनिटी सुद्धा म्हणतो. वाय, बिकॉज दीज आर प्रेझेंट इन द ब्लड इज अ ह्युमर, दॅट्स वाय ह्युमरल इम्युनिटी. क्लिअर दिस. तर हे 2 फॉर्म झाले. B and T lymphocytes are responsible for immune responses of the body. We have seen, discussed. Take the screenshot. Right. Platelets चं दुसरं नाव दिलं आपण thrombocytes. Why? Because platelets play a role in blood coagulation. कशामध्ये? ब्लडच्या गोठण्यामध्ये, ब्लड क्लॉटिंग मध्ये हा रोल प्ले करतात, राईट. म्हणून त्याला म्हटलं आपण थ्रोम्बोसाइट. थ्रोम्बस म्हणजे गाठ. ब्लड जेव्हा त्याची क्लॉटिंग होणार तर गाठ तयार होते. दिस इज
इज प्लेटलेट, दॅट्स अ थ्रोम्बोसाइट्स. आता प्लेटलेट ह्या कशापासून ऑप्टेन करतात? दीज आर द सेल फ्रॅगमेंट्स. मेगा कॅरियोसाइट सेल असेल त्याचे फ्रॅगमेंट होणार आणि फ्रॅगमेंट झालेला जो पार्ट असेल दॅट इज कॉल्ड एज युअर प्लेटलेट. स्पेशल सेल्स इन द बोन मॅरो, राईट. काउंट किती? 1.5 ते 3.5 लाख पर MM³ इतका काउंट असणार तुमच्या प्लेटलेटचा, लक्षात ठेवायचं आहे. अँड इट रिलीजेस व्हरायटी ऑफ सबस्टन्सेस मोस्ट ऑफ विच आर इन्व्हॉल्ड इन द कोएग्युलेशन. सांगितलं आपण कोएग्युलेशन मध्ये याचा रोल आहे म्हणून तर त्याला आपण थ्रोम्बोसाइट्स म्हटलो, बरोबर आहे. मग त्याच्यापासून वेगवेगळे सबस्टन्सेस रिलीज होतील की ज्याच्या माध्यमातून कोएग्युलेशनची प्रोसेस ही स्टार्ट होणार, राईट. रिडक्शन इन द नंबर मे लीड टू क्लॉटिंग डिसऑर्डर, ऑब्वियस आहे. यांचा रोल आपण सांगितला ब्लडच्या कोएग्युलेशन मध्ये. जर यांचा काउंट कमी होणार तर तुम्हाला इंटरनल ब्लिडिंग सुद्धा होऊ शकेल, म्हणजेच क्लॉटिंगच्या डिसऑर्डर याच्यामध्ये तुम्हाला होणार, राईट. वेल, आगे बढ़ेंगे. नेक्स्ट आता हे वेगवेगळे डायग्राम बघून घ्यायचे. वारंवार मी सांगतोय बायोलॉजीमध्ये कुठल्याही चॅप्टरच्या प्रत्येक डायग्राम तुम्हाला माहिती पाहिजे, त्यांचं नॉमेनक्लेचर माहिती पाहिजे की कोणत्या पार्टला काय म्हणतात, न्यूक्लियस कसा आहे. तर इथे याला तुम्ही ऑब्झर्व करून घ्या. तुमच्या एनसीईआरटी मधलीची डायग्राम आहे. वेल, ठीक आहे. ब्लड ग्रुप माहिती आपल्याला. जरी ब्लड हे सर्वांचं सामान्य असलं, सारखं असलं, तरी सुद्धा त्याच्यामध्ये काहीतरी डिफरन्सेस असतील आणि ते डिफरन्सेस आर नथिंग बट डिफरंट ब्लड ग्रुप्स. ब्लड ग्रुप्स कसे डिटरमाइन होतात? कारण समजा ही आरबीसी असेल, ठीक आहे ना, हे आरबीसी आहे. तर आरबीसीच्या सरफेस वरती अँटीजन्स प्रेझेंट असणार. काय प्रेझेंट असतील? अँटीजन्स. अँटीजन्स ए आणि अँटीजन बी. आणि जो प्लाझ्मा असणार आहे तर त्या प्लाझ्मा मध्ये काय प्रेझेंट असतील? अँटीबॉडी, करस्पॉन्डिंग अँटीबॉडीज. लक्षात घ्यायचं, आरबीसीच्या सरफेस वरती अँटीजन्स प्रेझेंट आहे आणि त्याच्या करस्पॉन्डिंग अँटीबॉडीज ह्या प्लाझ्मा मध्ये प्रेझेंट असतील. मग ज्याच्या आरबीसी वरती जो अँटीजन प्रेझेंट असेल, कारण हे आपण सी हिअर इरिथ्रोब्लास्टोसिस फिटस ब्लड क्लॉटिंग मध्ये, ओके, त्या ठिकाणी आपण बघितलं होतं. किंवा वेल मल्टिपल ॲलेल आणि कोडॉमिनन्स याच्यामध्ये सुद्धा आपण त्याचा उल्लेख केला. रिस्पॉन्सिबल असणार जीन कुठला आहे? आय जीन. ते याचं म्युटेशन होणार, त्याच्यापासून त्याचे ॲलिल्स तयार होतील, IA, IB अँड स्मॉल आय. हे एकमेकाचे कोडॉमिनंट्स आहेत आणि बोथ आर डॉमिनंट ओव्हर आय, म्हणजे आय इज रिसेसिव्ह आणि हे दोन कसे आहेत तर डॉमिनंट आहेत. ठीक आहे. हा मुद्दा इथे आपल्याला डिस्कस करायचा नाही. इनफॅक्ट थोडक्यात लक्षात घ्या, आरबीसीच्या सरफेस वरती अँटीजन्स प्रेझेंट आहेत ए आणि बी अँड दे प्रोड्यूस स्लाइटली डिफरंट शुगर्स. प्रिन्सिपल्स ऑफ इनहेरिटन्स मध्ये क्लिअर झालेलं आहे आणि याच्या करस्पॉन्डिंग अँटीबॉडीज ह्या प्लाझ्मामध्ये प्रेझेंट असतील, राईट. तर नॉर्मली वेगवेगळ्या ब्लड ग्रुपचे सिस्टम अवेलेबल आहेत. कोणत्या सिस्टम आहेत आपल्याकडे? एबीओ ब्लड ग्रुप सिस्टम आहे, देन RH ब्लड ग्रुप सिस्टम असेल, MNS असेल, नंतर डफी सिस्टम असेल. दीज आर व्हेरियस टाइप्स ऑफ ब्लड ग्रुप सिस्टम. पण याच्यापैकी युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड आणि ऍक्सेप्टेड म्हटल्यापेक्षा वाईडली युज्ड ज्या मेथड्स असतील त्या एबीओ आणि RH ब्लड ग्रुप सिस्टम आहे. ओके, एबीओ and RH are widely used all over the world. आगे बढ़ेंगे. ABO blood grouping based on the presence or absence of two surface antigens. Antigens म्हणजे काय? Any foreign substance when it invades the body, it evokes, it stimulates the immune system. कुठलाही फॉरेन सबस्टन्स जर आपल्या बॉडीमध्ये जात असेल आणि त्याच्यामध्ये इम्युन सिस्टम जर जागृत होत असेल, स्टिम्युलेट होत असेल, त्या सबस्टन्सला तुम्ही अँटीजन म्हणायचे आणि त्याला किल करण्यासाठी जो प्रोटीन तयार होतोय त्याला तुम्ही अँटीबॉडी म्हणणार, राईट. वेल, तर पर्टिक्युलरली कुठे आता सांगितलं आपण ए आणि बी आणि प्लाझ्मामध्ये त्यांच्या दोन नॅचरल अँटीबॉडीज प्रेझेंट असतील, राईट. मग पुढे चार्ट दिला, त्या चार्टमध्ये सरळ बघून घेऊ आपण ब्लड ग्रुप कोणता कुणाचा असणार आहे. ठीक आहे. समजा ब्लड दीज आर द फिनोटाइप्स. माहिती तुम्हाला हे काय? फिनोटाइप. चार ब्लड ग्रुप मध्ये चार ब्लड ग्रुप आपल्याकडे AB आणि O. तर हे झालं, याला फिनोटाइप म्हणतो आपण, राईट. आणि याचे जिनोटाइप किती असतात तर 6 असतात, गरज नाही इथे. वेल, मग आता ए ब्लड ग्रुप असेल तर आरबीसीच्या सरफेस वरती ए अँटीजन आहे आणि त्याची करस्पॉन्डिंग अँटीबॉडी कोणती? अँटी बी. मग सॉरी, मग हा कुणाकडून घेऊ शकतो? ए कडून घेऊ शकतो आणि O कडून घेऊ शकतो. का? कारण O तर काय? युनिव्हर्सल. O इज युनिव्हर्सल डोनर. मग O सगळ्यांमध्ये तुम्हाला कॉमन दिसेल. O हा सगळ्या ब्लड ग्रुपला ब्लड देऊ शकतो, राईट. बी ब्लड ग्रुप तुम्ही केव्हा म्हणणार? जेव्हा आरबीसी वरती बी अँटीजन असेल आणि त्याची अँटी ए ही अँटीबॉडी प्लाझ्मामध्ये प्रेझेंट असेल. कुणाकडून घेऊ शकणार? बी कडून घेऊ शकणार, O कडून घेऊ शकणार. AB हे तर कोडॉमिनंट आहे. आपण सांगितलं IA आणि IB एलिल्स दिस आर कोडॉमिनंट. मग AB ब्लड ग्रुप साठी दोन्ही अँटीजन्स प्रेझेंट असतील पण यांच्या अँटीबॉडीज ह्या प्लाझ्मामध्ये ऍब्सेंट आहेत. दॅट इज वाय अँटीबॉडी जर ऍब्सेंट आहेत तर ते कुणाकडूनही घेऊ शकतील. म्हणजे चारही ब्लड ग्रुप AB, A, B अँड O, राईट. वेल, ब्लड ग्रुप O केव्हा म्हणणार आपण? जेव्हा त्यांच्या आरबीसीच्या सरफेस वरती नो अँटीजन्स
बट अँटीबॉडीज प्रेझेंट आहेत, अँटी ए आणि अँटी बी. मग काय होणार, अँटीजन यांच्यामध्ये नील आहे, त्याच्यामुळे ओ कॅन बी गिव्हन टू एनी ब्लड ग्रुप, कारण अँटीजन अँटीबॉडी तयार करणार, त्यांचं डिस्ट्रक्शन होणार. तर ओच्या केसमध्ये ते होत नाही, म्हणून ओ इज युनिव्हर्सल डोनर अँड दिस किधर है, एबी, एबी इज यूनिवर्सल एक्सेप्टर. क्लियर दिस. अभी देखो ऐसा है, इसमें आरएच ग्रुपिंग. चलो आरएच ग्रुपिंग कशाला म्हणतो आपण, आरएच म्हणजे काय, आरएच स्टँड्स फॉर रिसस. रिसस मंकीच्या ब्लड मध्ये जे एक पर्टिक्युलर अँटीजन प्रेझेंट असतो त्याला म्हणायचं आरएच अँटीजन. आणि 80% ऑफ human have presence of this RH antigen in their plasma, I mean in their blood. 80% पॉप्युलेशन मध्ये हा RH अँटीजन प्रेझेंट असतो आणि त्याच्याचमुळे जर 80% मध्ये प्रेझेंट आहे तर मॅक्सिमम ग्रुप कसे असतील, सपोज एखाद्या व्यक्तीचा ब्लड ग्रुप असेल ए, तर आपण त्याला कसं लिहितो, RH पॉझिटिव्ह. याचा मिनिंग काय झाला की हा RH पॉझिटिव्ह आहे, म्हणजे याच्या ब्लड मध्ये RH हा अँटीजन प्रेझेंट आहे आणि ब्लड ग्रुप कोणता आहे त्याचा ए असेल, तर 80% पॉप्युलेशन मध्ये तुम्हाला हा RH ग्रुप सापडणार. ठीक आहे. वेल, नेक्स्ट इज कोएग्युलेशन. वेल, कोएग्युलेशनच्या अगोदर आपण बघू, जेव्हा ब्लडचं ट्रान्सफ्युजन आपण करतो, ब्लडचं ट्रान्सफ्युजन करते वेळी देर इज अ नीड ऑफ मॅचिंग द ब्लड ग्रुप्स. ब्लड ग्रुप मॅच करणं गरजेचं असतं, राईट. याला मिटून देऊ आपण. वेल, जाऊ द्या, लिख देंगे RH ग्रुपिंग, असं होता इथे मुद्दा आपला. ठीक आहे, लक्षात घ्या. जेव्हा आपण ब्लडचं ट्रान्सफ्युजन करतो, एका ए व्यक्तीने बी व्यक्तीला जर ब्लड द्यायचं आहे तर त्यांचा ब्लड ग्रुप मॅच करावा लागतो. का करावा लागतो, कारण जर त्यांचे ब्लड ग्रुप मॅच करणार नाही तर त्यांच्यामध्ये अँटीजन अँटीबॉडी रिएक्शन होणार आणि त्यांच्या ब्लड सेलचा लॉस होणार. त्याचंच एक एक्झाम्पल जे आहे आपल्या बुकमध्ये, दॅट इज इरिथ्रोब्लास्टोसिस फिटलिस, राईट. इरिथ्रोब्लास्टोसिस फिटलिस म्हणजे काय होणार, आता काय काय लक्षात ठेवायचंय, सपोज सम वुमन इज प्रेग्नंट. ही प्रेग्नंट वुमन आहे, या प्रेग्नंट वुमनचा ब्लड ग्रुप कोणता आहे, निगेटिव्ह ब्लड ग्रुप आहे. मग हिच्या बॉडीमध्ये जे फिटस असणार आहे, फिटस वाढणारं बाळ वूम मध्ये, युट्रस मध्ये, त्याचा जर ब्लड ग्रुप सपोज पॉझिटिव्ह असेल, ठीक आहे, तर आता याची काय होणार आहे, डिलिव्हरी होईल. डिलिव्हरीच्या वेळी काय होणार, देयर इज अ ब्रेकिंग ऑफ प्लासेंटा. जेव्हा प्लासेंटा हा ब्रेक करणार तर प्लासेंटा मधून या फिटसचा ब्लड हे कुणामध्ये जाणार, त्या प्रेग्नंट वुमन मध्ये जाणार, त्याच्या मदरच्या ब्लड मध्ये मिक्स होणार. मग पॉझिटिव्ह ब्लड आता इकडे निगेटिव्ह मध्ये आलाय, तर या पॉझिटिव्ह ब्लडच्या अँटीबॉडीज, कारण हा काय म्हणून काम करणार, अँटीजन म्हणून काम करणार, कारण हिच्या बॉडीचा ब्लड आहे का ते नाही, ते फिटसच्या बॉडीचं आहे. मग असं मी इथे लिहितोय, वेगळ्या कलर मध्ये लिहू आपण याला. आता वेन पॉझिटिव्ह ब्लड ऑफ fetus enters mother's blood, it produces antibodies against it. क्लियर, यहाँ तक क्लियर है भी. अँटीबॉडीज तयार होणार. प्रत्येक वेळा सांगतो, प्रेग्नंट वुमन आहे, तिचा ब्लड ग्रुप आहे निगेटिव्ह, राईट. फिटस आहे, त्याचा पॉझिटिव्ह आहे. पहिली डिलिव्हरी झाली तेव्हा प्लासेंटा ब्रेक झाला आणि फिटसचं ब्लड मदरच्या ब्लड सोबत मिक्स झालं, म्हणजे आता इकडे पॉझिटिव्ह ब्लड आलं आणि त्यालाच पॉझिटिव्ह ब्लडच्या अँटीबॉडीज आता तयार झाल्या. फर्स्ट प्रेग्नन्सीमध्ये देयर इज अ नो प्रॉब्लेम, पहिल्या प्रेग्नन्सीमध्ये अडचण नाही. पण काय होणार, नेक्स्ट काय होईल, ड्युरिंग सेकंड डिलिव्हरी, सेकंड टाइम जेव्हा ती सेम वुमन ही प्रेग्नंट असणार आहे, तर सेकंड डिलिव्हरीच्या वेळी मात्र या मदर्सच्या बॉडीमध्ये आता कोणत्या अँटीबॉडीज आहेत, मदर्स ब्लड हॅज अँटीबॉडीज फॉर पॉझिटिव्ह ब्लड ऑफ दॅट फिटस, बरोबर आहे. तेव्हा काय होणार की ऑब्विस आहे की त्यांच्यामध्ये मिक्स होणार, ब्लड मिक्स होणार, कुणाच्या फिटसच्या ब्लडमध्ये मदरचं ब्लड मिक्स होणार आणि तिथे मात्र आता आरबीसीसचं त्या अँटीबॉडीज काय करतील, आरबीसीसचं काय करणार, इट विल कॉज डिस्ट्रक्शन ऑफ आरबीसीस, आणि आरबीसीचं डिस्ट्रक्शन झालं म्हणजे अॅनिमिया झाला आणि ते फिटस काही जास्त जगू शकणार नाही. दिस कंडिशन इज कॉल्ड एज इरिथ्रोब्लास्टोसिस फिटलिस. गॉट दिस, राईट. मग याला काही ऑप्शन आहे का, हो आहे. मग अँटीबॉडीज आर इंट्रोड्यूस इन द मदर्स
ब्लड, राईट. ओके, पुढे जाऊ. आता कोएग्युलेशन ऑफ ब्लड. व्हॉट इज कोएग्युलेशन ऑफ ब्लड? क्लॉटिंग ऑफ ब्लड, सिम्पली क्लॉटिंग. आता क्लॉटिंग म्हणजे काय सगळ्यांना माहिती आहे. जेव्हा आपल्याला जखम होते, ट्रॉमा होतो, वुंड होते किंवा इंजुरी होते, त्यावेळी ब्लड थोड्या वेळ बाहेर येणार आणि लगेच तिथे आता ब्लॅक कलरचा एक स्पॉट तयार होणार किंवा एक गाठ तयार होणार, आणि दॅट इज कॉल्ड एज स्कम, राईट. दॅट इज कॉल्ड एज स्कम. मग हे काय होणार? इट इज अ क्लॉट ऑफ कोएग्युलम, त्याला कोएग्युलम म्हणा, formed mainly of network of threads called fibrins in which dead and damaged formed elements of the blood are trapped. म्हणजेच काय, हे असे धागे धागे असतील आणि याच्यामध्ये ह्या तुमच्या ब्लड सेल्स अशा ट्रॅप केलेल्या असतील आणि ही दिस इज नथिंग बट द क्लॉट ऑर कोएग्युलम. समजलं? म्हणजे फायब्रिन्स मध्ये आता फायब्रिन्स फायनली तयार होतात एंडला. याला म्हणतो आपण कोएग्युलेशन कॅस्केड. आपण सांगितलंय ब्लड मध्ये हे जे काय तुमचे क्लॉटिंग फॅक्टर प्रेझेंट असतात, दीज आर इन इट्स इनएक्टिव्ह फॉर्म. क्लिअर आहे? 13 फॅक्टर्स आर देअर, 13 फॅक्टर्स आर देअर. कोणते? कोएग्युलेशन फॅक्टर्स, राईट. तर हे सगळे इनएक्टिव्ह फॉर्म मध्ये आहेत. जेव्हा तुम्हाला ट्रॉमा किंवा इंजुरी होणार तेव्हा यांचं ऍक्टिव्हेशन होणार. कसं होणार? प्लेटलेट ज्या ठिकाणी तुम्हाला इंजुरी झाली त्या ठिकाणच्या टिश्यू काही फॅक्टर्स काय केमिकल्स रिलीज करतील आणि त्याच्यामुळे तुमचं कोएग्युलेशनचं कॅस्केड हे स्टिम्युलेट होणार. स्टिम्युलेट होणार म्हणजेच काय, इनएक्टिव्ह फॉर्म मधून ते ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये येतील. इनएक्टिव्ह टू ऍक्टिव्ह, बरोबर आहे. तसंच प्लेटलेट सुद्धा काय करणार, काही फॅक्टर्स रिलीज करून देतील ज्याच्यामुळे परत तुमचं कोएग्युलेशनचं कॅस्केड हे फास्टर होणार. म्हणून आपण सांगतो की प्लेटलेटचा रोल हा कशामध्ये, तर कोएग्युलेशन ऑफ ब्लड मध्ये आहे. आता हे सिक्वेन्स कसा होणार? एनसीईआरटी मध्ये उलट दिलाय, आपण त्याला उलट केलंय. हे बघा, सगळ्यात अगोदर कोण असणार आहे? प्रोथ्रोम्बिन. प्रो म्हणजे इनएक्टिव्ह फॉर्म. थ्रोम्बोकायनेज एन्झाईमच्या मदतीने आता तो थ्रोम्बिन मध्ये ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये आला. इथे लिहितो मी ऍक्टिव्ह. अगोदर इनएक्टिव्ह कोण होता? हा प्रोथ्रोम्बिन वॉज इनएक्टिव्ह इन अ प्लाझ्मा ब्लड. थ्रोम्बोकायनेज एन्झाईमच्या मदतीने ऍक्टिव्ह थ्रोम्बिन तयार झाला आणि हा जो थ्रोम्बिन आहे एन्झाईम, हा काय करणार? फायब्रिनोजेन बोललो आपण, इट इज अ क्लॉटिंग फॅक्टर. हा सुद्धा फायब्रिनोजेन कसा आहे? दिस इज इनएक्टिव्ह. आता त्याला ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये म्हणजेच फायब्रिन मध्ये त्याला कन्वर्ट केलं आणि या फायब्रिनने काय केलं? सगळ्यात तुमच्या डॅमेज झालेल्या ब्लड सेल्स त्याला गुंडाळलं, त्याला काय म्हणू आपण, त्याला सराउंड केलं आणि त्याच्यापासून जे फायनली तयार झाली दॅट इज युअर क्लॉट और कोएग्युलेटेड ब्लड और स्कम. ठीक आहे. नॉर्मल क्लॉटिंग टाइम जो असतो, टाइम टेकन बाय ब्लड टू क्लॉट, त्याला म्हणायचं क्लॉटिंग टाइम. इट इज 2 to 8 minutes. किती असणार आहे? 2 ते 8 मिनिट हा नॉर्मल क्लॉटिंग कोएग्युलेशन टाइम असणार किंवा क्लॉटिंग टाइम असणार. जर या वेळेमध्ये होत नसते तुम्हाला क्लॉटिंग ऑफ ब्लड, तर तुम्ही समजायचं तुम्हाला ब्लड डिसऑर्डर झाली. ब्लड डिसऑर्डर प्रिन्सिपल्स ऑफ इनहेरिटन्स मध्ये बघितले आपण, लाईक हिमोफिलिया, बरोबर आहे. कारण हिमोफिलिया इज अ डिसऑर्डर ऑफ absence of some clotting factor, particularly clotting factor 8 and clotting factor 9, right. Injury or trauma stimulates platelets in the blood to release certain factors बोललो आपण. नंतर फॅक्टर्स रिलीज बाय द टिश्यूज ऍट द साइट ऑफ इंजुरी, हे सुद्धा इनिशिएट करतात कोएग्युलेशनला. आणि कॅल्शियम आयनचा सुद्धा याच्यामध्ये रोल असतो. कॅल्शियम आयन्स प्लेज इम्पॉर्टंट रोल इन क्लॉटिंग. लक्षात घ्यायचं, इतके हायलाइट केलेले पॉईंट आहेत, याचा स्क्रीनशॉट घ्या. आगे बढ़ेंगे. नेक्स्ट इज युअर लिम्फ. लिम्फलाच म्हणतो आपण टिश्यू फ्लुइड. का? कारण टिश्यूज मधून म्हणजे सेल्स मधून वेल एक काय म्हणू आपण त्याला, पण वॉटरी फ्लुइड ही सतत टपकत राहणार. म्हणजे काय, त्यातून पर्कलेट होत राहणार आणि इंटरसेल्युलर स्पेस मध्ये ती जमा होणार. मग त्याच्यामध्ये आरबीसीएस नसतील, तुमच्या ब्लड सेल कमीत कमी असतील, आरबीसी अजिबात नाहीये आणि प्रोटीन सुद्धा त्याच्यामध्ये नसतात. म्हणजेच इन शॉर्ट ब्लड मधून आपण मायनस करून टाकू, प्रोटीन्सला मायनस करू, प्लस ब्लड सेल्स डब्ल्यूबीसी असतील काही क्वांटिटीमध्ये. हे जर तुम्ही केलं तर इट बिकम्स युअर लिम्फ. जसं आपण सांगितलं, प्लाझ्मा मायनस क्लॉटिंग फॅक्टर इज इक्वल टू सिरम. ठीक आहे. तसंच ब्लड मधून जर तुम्ही प्रोटीन्स आणि ब्लड सेल काढून टाकल्या तर दॅट बिकम्स युअर लिम्फ. पेल येलो कलर किंवा स्ट्रॉ कलर लिक्विड, दॅट इज युअर लिम्फ. ठीक आहे. वेल इथे लिहिलं आपण, इनफॅक्ट लिम्फ इज इक्वल टू ब्लड मायनस प्रोटीन प्लस सम ब्लड सेल्स. सेम मिनरल डिस्ट्रीब्युशन ॲज दॅट इन द प्लाझ्मा. ऑब्वियस आहे, फक्त काय कमी झाले, प्रोटीन्स आणि ब्लड सेल कमी झालेत. अदरवाईज ब्लड आणि लिम्फ यांचे कंपोजिशन जे असतील, मिनरल कंपोजिशन, इट हॅज टू बी सेम. दोन्हीचे सेम कंपोजिशन असणार आहे, राईट. ओके. नाऊ आता सेल्स आणि ब्लड यांच्यामध्ये काय होणार, एक्सचेंज होणार. कॅपिलरीज मधून ब्लड हे प्रत्येक सेलपर्यंत पोहोचणार आणि सेल मेम्ब्रेन मध्ये ते एंटर करणार. मग न्यूट्रिएंट आणि वेस्ट मटेरियल जे काय तुमच्या सेल आणि ब्लड मध्ये एक्सचेंज होतं आहे, तर दॅट इज विथ द हेल्प ऑफ, कुठे लिहिले मी, ऑलवेज अकर्स थ्रू दिस फ्लुइड. लिम्फच्या माध्यमातून सेल आणि ब्लड यांच्यामध्ये देर इज एक्सचेंज ऑफ न्यूट्रिएंट मटेरियल, राईट.
लिम्फॅटिक सिस्टम कलेक्ट्स द फ्लुइड अँड ड्रेन्स इट बॅक टू द वेन. इंटरसेल्युलर स्पेसमध्ये फॉर एक्झाम्पल दीज आर सेल्स, याच्या इंटरसेल्युलर स्पेसमध्ये असं हे लिक्विड तयार झाले, याला तुम्ही लिम्फ म्हणा. ठीक आहे. तर हे लिम्फ काय होणार, इट विल बी ड्रेन इनटू लार्ज वेन्स. कशामध्ये जाणार, लार्ज वेन्स. बिफोर एंटरिंग सिस्टमिक सर्क्युलेशन, सिस्टमिक सर्क्युलेशनच्या मध्ये जाण्याच्या अगोदर इट विल बी गिवन बॅक टू द मेजर व्हेन्स, आणि त्याच्यानंतर सिस्टमिक सर्क्युलेशन मध्ये ते जाणार. द फ्लुइड प्रेझेंट इन द लिम्फॅटिक सिस्टम इज कॉल्ड एज लिम्फ. बोललो आपण, दॅट इज कॉल्ड एज लिम्फ. वेल, इम्पॉर्टंट कॅरियर फॉर न्यूट्रिएंट्स अँड हॉर्मोन्स. ही जी लिम्फ असणार आहे, दिस इज द इम्पॉर्टंट कॅरियर, हायलाइट केलं मी. फॉर न्यूट्रिएंट अँड हॉर्मोन, फॅट्स आर ऍब्झॉर्ब्ड. माहिती तुम्हाला स्मॉल इंटेस्टाइन मध्ये जे फिंगर लाईक प्रोजेक्शन्स होते, विलाय, ठीक आहे, त्या विलायमध्ये ब्लड वेसल्स आणि तुमचे काय म्हणू आपण त्याला, लिम्फ वेसल्स यांनी एंट्री केली, तर ते लिम्फ काय करणार, फॅट ऍब्झॉर्ब करणार, राईट. आणि त्यालाच तुम्ही काय बोलले होते, इट वॉज टर्म्ड ॲज लॅक्टिन. लक्षात घ्यायचं आहे. ओके. वेल, सर्क्युलेटरी पॅटर्न ओपन आणि क्लोज आहे. मग ओपन सर्क्युलेटरी सिस्टम मध्ये देर इज अ काय म्हणू आपण त्याला, अॅक्युम्युलेशन, जमा होणे. ब्लड कुठे जमा होतं, बॉडीच्या कॅव्हिटीमध्ये जमा होत आहे. आणि क्लोज सर्क्युलेटरी सिस्टम मध्ये ब्लड वेसल मधून ब्लड हे फ्लो करणार. विल्यम हार्वेने दिलेला सिस्टम कॉन्सेप्ट आहे, विल्यम हार्वे. कारण अगोदर जे होतं की नाही, तर हॉट पर्सनॅलिटी म्हणायचे, इट इज बिकॉज ऑफ ब्लॅक बाईल, राईट. म्हणजे जो फिवर लाईक कंडिशन जी आहे ती बाईलमुळे आहे असं अगोदर मानल्या जायचं. पण विल्यम हार्वेनी जेव्हा क्लोज्ड सर्क्युलेटरी सिस्टम दिली, वेल, क्लोज्ड सर्क्युलेटरी सिस्टम, त्यावेळी कळालं की ब्लड फ्लोज थ्रू इंटॅक्ट ब्लड व्हेसल्स अँड इट कॅरीज ऑक्सिजन, देर इज ऑक्सिडेशन ऑफ फूड अँड रिलीज ऑफ एनर्जी इन द फॉर्म ऑफ हीट, अँड दॅट इज वाय द बॉडी बिकम्स, काय म्हणू, द टेम्परेचर ऑफ द बॉडी इन्क्रीजेस. क्लिअर दिस. ओके. ओपन सर्क्युलेटरी सिस्टम आता कुणामध्ये प्रेझेंट आहे, कुणामध्ये प्रेझेंट आहे, तर ऑर्थ्रोपोड अँड मोल्युस्क किंगडम ॲनिमले आठवा. आणि क्लोज सर्क्युलेटरी सिस्टम, इट इज प्रेझेंट इन द ॲनेलिड्स अँड कॉर्डेट्स, राईट. दिस पॅटर्न इज कन्सिडर्ड बी मोर ॲडव्हान्टेजेस. कोणता, क्लोज सर्क्युलेटरी सिस्टम ही मोर ॲडव्हान्टेजेस आहे. वाय, बिकॉज दिस फ्लो ऑफ फ्लुइड कॅन बी मोर प्रिसाइजली रेग्युलेटेड. हा जो फ्लो होतोय तर प्रत्येक पार्ट पर्यंत हा रेग्युलेट केला जातो. कशामुळे, बिकॉज ऑफ फ्लो ऑफ ब्लड थ्रू इंटॅक्ट ब्लड वेसल्स. क्लोज सर्क्युलेटरी सिस्टम. आगे बढ़ेंगे. वेल, सर्क्युलेटरी पाथवेज. आता सर्क्युलेटरी पाथवे काय म्हणणार आपण, ऑल व्हर्टिब्रेट्स पजेस मस्क्युलर चेंबर्ड हार्ट. सगळ्या व्हर्टिब्रेट्स मध्ये मस्क्युलर चेंबर्ड, ज्याला चेंबर्स प्रेझेंट आहेत असा हार्ट प्रेझेंट असणार आहे. मग फिशेस मध्ये काय, एम्फिबियन्स काय, रेप्टाइल्स काय, याचे आपण क्लास बघितले, एव्ज असतील, मॅमल्स असतील, राईट. तर फिशेस मध्ये 2 चेंबर हार्ट इज देअर, एक 1 ऑरिकल अँड 1 व्हेंट्रिकल. ठीक आहे. मग यांच्यामध्ये जे सर्क्युलेशनचा टाईप असणार आहे, तर दॅट टाईप इज युअर सिंगल सर्क्युलेशन. कुणामध्ये, फिशेस मध्ये. मिनिंग काय झालं, फिशेस मध्ये काय होईल, पुढे दिलेलं आहे, फक्त आता एक्सप्लेन करू म्हणजे स्क्रीनशॉट घेऊन कमीत कमी वेळेमध्ये आपलं होईल. सपोज हे हार्ट असेल, कुणाचं हार्ट आहे, हार्ट ऑफ फिश. हे फिश, वेल, हे हार्ट याला समजा, याच्यामधून आता ब्लड जाणार. ब्लड कुठे जाणार, गिल्स कडे जाणार. गिल्स कडून आता गिल्स मध्ये काय होणार, त्याचं ऑक्सिजनेशन होणार, आणि अगेन इट विल बी सेंड टू द बॉडी पार्ट्स, आणि बॉडी पार्ट्स कडून परत हे ब्लड कुठे येणार, तर या हार्ट ऑफ फिश मध्ये येणार. या एकच वेळा. डबल सर्क्युलेशन आपण कशाला म्हणतो, वेन द युअर ब्लड लिव्स हार्ट 2 टाइम्स. हार्ट मधून जर 2 वेळा ब्लड बाहेर पडत असेल, ठीक आहे, त्याला म्हणतो आपण डबल सर्क्युलेशन. पण इथे हार्ट मधून एकदाच बाहेर पडलं आणि डायरेक्ट त्याच्यामध्ये झालं, याला म्हणायचं सिंगल सर्क्युलेशन. कोणामध्ये प्रेझेंट आहे, फिशेस मध्ये. एम्फिबियन्स आणि रेप्टाइल्स मध्ये, आता क्रोकोडाईल इज अ रेप्टाईल, पण क्रोकोडाईल मध्ये 4 चेंबर हार्ट आहे. तर इतकंच लक्षात ठेवा, एम्फिबियन्स अँड रेप्टाइल्स हॅव 3 चेंबर हार्ट. म्हणजे याच्यामध्ये काय असणार, फॉर एक्झाम्पल हे 2 ऑरिकल्स म्हणू आपण, आणि हा एक व्हेंट्रिकल असेल. हे ऑरिकल आणि व्हेंट्रिकल. तर यांच्यामध्ये जो सर्क्युलेशनचा टाईप असणार आहे, तर तो टाईप काय असणार आहे, इनकम्प्लीट सर्क्युलेशन. फिशेस मध्ये काय सांगितलं आपण, सिंगल सर्क्युलेशन. यांच्यामध्ये इनकम्प्लीट डबल सर्क्युलेशन असं म्हणू आपण त्याला. का, कारण इकडे ब्लड जमा होणार, इकडे ब्लड जमा होणार. हे सगळं कोणतं ब्लड आहे, इकडे डिऑक्सिनेटेड ब्लड आहे, फॉर एक्झाम्पल डिऑक्सिनेटेड, आणि हे ब्लड कुठलं आहे, ऑक्सिजनेटेड. दोन्ही ब्लड लेफ्ट आणि राईट ऑरिकल मध्ये जमा होईल, आणि ते फायनली व्हेंट्रिकल मध्ये येणार, आणि व्हेंट्रिकल मध्ये त्यांचं काय होणार, मिक्सिंग होणार. म्हणून त्याला आपण इनकम्प्लीट डबल सर्क्युलेशन म्हणतो. बरोबर आहे, राईट. एम्फिबियन्स अँड रेप्टाइल्स एक्सेप्ट क्रोकोडाइल हॅव 3 चेंबर हार्ट. वेल, 2 ऑरिकल, 1 व्हेंट्रिकल. क्रोकोडाइल, बर्ड अँड मॅमल्स हॅव 4 चेंबर हार्ट, 2 एट्रिया आणि 2 व्हेंट्रिकल्स. आगे बढ़ेंगे. इन फिशेस देयर इज अ सिंगल सर्क्युलेशन. का, कारण deoxygenated blood is oxygenated by gills. It is supplied to body parts, and again from body parts is goes to कुठे लिहिलंय,
हार्ट, म्हणून त्याला म्हटलं आपण सिंगल सर्क्युलेशन. अँफिबियन्स आणि रेप्टाइल्स मध्ये इनकम्प्लीट डबल सर्क्युलेशन. आताच सांगितलं आपण की हा चेंबर होता ऑरिकल, हा एक ऑरिकल, याच्यामध्ये डिऑक्सिनेटेड ब्लड, याच्यामध्ये ऑक्सिनेटेड ब्लड, दोन्ही आले व्हेंट्रिकल मध्ये आणि इथे मिक्स झाले, म्हणून त्याला म्हटलो इनकम्प्लीट डबल सर्क्युलेशन. राईट. इन बर्ड्स अँड मॅमल्स देर इज अ डबल सर्क्युलेशन. डबल सर्क्युलेशन कसं असतं, याच्यामध्ये एक पार्ट काय असणार आहे, सिस्टेमिक सर्क्युलेशन, आणि दुसरा पार्ट असणार आहे पल्मनरी सर्क्युलेशन. म्हणजे 2 वेळा हार्टच्या बाहेर ब्लड निघणार, मग यांच्यामध्ये डबल सर्क्युलेशन असणार. जे हायलाइट केलंय त्याचं नोट्स करून घ्या. वेल, आता ह्युमन सर्क्युलेटरी सिस्टम मध्ये कशाने बनलेली आहे, हार्ट आहे, ब्लड व्हेसल्स आहे आणि ब्लड आहे. राईट. म्हणजे मस्क्युलर चेंबर्ड हार्ट, 4 चेंबर, 2 ऑरिकल 2 व्हेंट्रिकल, नेटवर्क ऑफ ब्लड व्हेसल्स. त्याच्या ब्लड व्हेसल्स मध्ये काय काय येणार आपल्या, त्याच्यामध्ये येणार आर्टरीज. ठीक आहे. वेल, आर्टरीजचं ब्रांचिंग होणार, त्याच्यापासून तयार होतील आर्टेरिओल्स. राईट. आर्टेरिओल्सची परत ब्रांचिंग होणार, त्याच्यापासून तयार होतील कॅपिलरीज. कॅपिलरीजचं ब्रांचिंग होऊन व्हेन्स व्हेन्युल्स तयार होणार, आणि व्हेन्युल पासून व्हेन्स तयार होतील. इन शॉर्ट, आर्टरीज, कॅपिलरीज अँड व्हेन्स, दीज आर युअर ब्लड व्हेसल्स. हा सिक्वेन्स लक्षात ठेवायचा आहे. आता याच्या आर्टरीमध्ये कोणता ब्लड असणार आहे, आर्टरी कॅरी ऑक्सिजनेटेड ब्लड. मग ऑब्व्हियसली याच्या ब्रांचेस म्हणजे आर्टेरिओल, याच्यामध्ये सुद्धा कोणतं ब्लड असणार, ऑक्सिजनेटेड. याच्या ब्रांचेस म्हणजे कॅपिलरीज, याच्यामध्ये सुद्धा ऑक्सिजनेटेड ब्लड असणार आहे. आणि मात्र कॅपिलरायझेशन कुठे होतं, तर कॅपिलरायझेशन टेक्स प्लेस इन द टिश्यूज. बरोबर आहे. म्हणजे टिश्यूला ऑक्सिजनेटेड ब्लड पोहोचवणे, असं लिहितोय मी इथे लिहिलंय. ऑक्सिजनेटेड ब्लड टिश्यूला गेलं, पण टिश्यू मध्ये मेटाबॉलिझम होणार, आणि मेटाबॉलिझम झाल्यानंतर त्याचा बाय प्रोडक्ट असणार CO2, आणि तो CO2 आता परत कोणामध्ये येणार, कॅपिलरीज मध्ये. का, कारण कॅपिलरीज आर पोरस, छिद्र असतात, तर ऑक्सिजनही प्रोव्हाइड केलं, CO2 आहे. म्हणजेच इन शॉर्ट, कॅपिलरीज कॅरी बोथ O2 अँड CO2 ब्लड, ऑक्सिजनेटेड अँड डिऑक्सिनेटेड ब्लड. लक्षात ठेवायचे. आर्टरी, आर्टेरिओल, ऑक्सिजनेटेड ब्लड. कॅपिलरी कॅरी बोथ ऑक्सिजनेटेड अँड डिऑक्सिनेटेड ब्लड. आणि आता ऑब्व्हियस आहे, याच्यापासून डिऑक्सिनेटेड ब्लड व्हेन्युल मध्ये जाणार, आणि व्हेन्युल कलेक्ट होतील आणि त्याच्यापासून व्हेन बनणार. म्हणजे व्हेन मध्ये कुठला ब्लड असणार आहे, डिऑक्सिजनेटेड ब्लड. राईट. ओके. हार्ट ओरिजिन आपण शिकलेलो रिप्रोडक्शन मध्ये की एक्टोडर्म, एंडोडर्म आणि मेसोडर्म आहे. तर एक्टोडर्मने आपण सांगितलं व्हॉट इज द फेट ऑफ एक्टोडर्म. एक्टोडर्म प्रोड्युसेस एंटायर युअर नर्वस सिस्टम. सिमिलरली Mesoderm forms your entire circulatory system. त्याच्यामध्ये हार्ट आले, ब्लड आले, आणि ब्लड व्हेसल सुद्धा आले. तर याचं ओरिजिन काय झालं, हार्ट आणि ब्लड व्हेसल्स आणि ब्लडचा, तर दॅट इज युअर मेसोडर्मली डिराइव्ड ऑर्गन. प्रोटेक्टेड, हार्ट इज प्रोटेक्टेड बाय सम लेअर, दॅट इज कॉल्ड एज पेरिकार्डियम. डबल लेअर मेम्ब्रेन आहे, तर त्याच्यामध्ये स्पेस असणार आहे, आणि त्याच्यामध्ये जी स्पेस आहे त्याला म्हणायचं पेरिकार्डियल फ्लुइड. का, कारण हार्ट इज प्रेझेंट इन बिटवीन द लंग्स अँड प्रोटेक्टेड बाय रिब्स. तर मग त्याच्यामध्ये मेकॅनिकल शॉक्स त्याला लागू नये, दॅट इज द फंक्शन ऑफ पेरिकार्डियल फ्लुइड. हार्ट हॅज 4 चेंबर्स, 2 ऑरिकल्स अँड 2 व्हेंट्रिकल्स. आता बाकीच्या गोष्टी फक्त तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचे. मी शॉर्ट मध्ये सगळे एक्सप्लेनेशन आपण त्याचं करू. वेल, इकडे मी काढतो. आता हार्ट सारखा हार्ट मी काढणार नाही, हा आपण काढला हार्ट, समजून घ्यायचंय. ठीक आहे. याला हे 2 चेंबर्स वरती दाखवू, आणि हे 2 चेंबर्स. ओके. हे 4 चेंबर्स आहेत. याला म्हणतोय मी राईट ऑरिकल, याला म्हणणार लेफ्ट ऑरिकल. दिस इज राईट व्हेंट्रिकल अँड दिस इज लेफ्ट व्हेंट्रिकल. क्लिअर दिस. हे 4 चेंबर समजून घ्या. असा हार्ट नसतो आपला. इट इज इन द शेप ऑफ क्लिंच फिस्ट, म्हणजे असा शेपचा असतो. राईट. अँड स्लाइटली टिल्टेड टुवर्ड्स द पोझिशन मध्ये तुम्हाला हार्ट कुठे प्रेझेंट आहे, इन बिटवीन लंग्स. राईट. अबाउट डायफ्रॅम अँड स्लाइटली टिल्टेड टुवर्ड्स लेफ्ट. म्हणजे याचा जो अपेक्स असतो, लेफ्ट व्हेंट्रिकलचा अपेक्स हा थोडा डावीकडे असतो. क्लिअर. वेल, आता हे जे 2 वरचे चेंबर दिसतात, तर हे ऑरिकल्स आहेत आणि हे व्हेंट्रिकल्स आहेत. आता या 2 ऑरिकल मध्ये तुम्हाला पडदा दिसतोय, तर त्याला काय म्हणतात, याला तुम्ही काय म्हणणार, इंटर ऑरिक्युलर सेप्टम. काय म्हणणार, इंटर ऑरिक्युलर सेप्टम. 2 व्हेंट्रिकल्स मध्ये तुम्हाला सेप्टम दिसतोय, तर 2 मध्ये आपण असेल तर काय म्हणतो, इंटर. ठीक आहे. इंटर व्हेंट्रिक्युलर सेप्टम. ओके. इवन हा ऑरिकल हा या व्हेंट्रिकल पासून सेपरेट केलाय, आणि हा लेफ्ट ऑरिकल इज सेपरेटेड बाय लेफ्ट व्हेंट्रिकल. तर याच्यामध्ये हे जे तुम्हाला पडदे दिसतात, हे सेप्टम, हा आणि हा, तर याला तुम्ही म्हणणार ॲट्रिओ व्हेंट्रिक्युलर सेप्टम. ओके. आणि हा जो सेप्टम असेल, तर इट इज प्रोव्हाइडेड विथ द ओपनिंग. इथे काय असणार आहे, ओपनिंग. सॉरी,
इथे काय प्रेझेंट असणार, ओपनिंग प्रेझेंट. दिस सेप्टा इज प्रोव्हाइडेड ओपनिंग. आता मी ओपनिंगला असं दाखवतोय, सॉरी 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 सॉरी, इथे मी त्याला दाखवतोय सरळ सरळ, हे ओपनिंग, इथे एक ओपनिंग असेल, इथे एक ओपनिंग असेल, ठीक आहे. आणि ह्या ओपनिंगला म्हणायचं तुम्ही ऑरिक्युलर व्हेंट्रिक्युलर ओपनिंग, याला सुद्धा म्हणणार ऑरिक्युलर व्हेंट्रिक्युलर ओपनिंग. मग राईट ऑरिकल अँड राईट व्हेंट्रिकल यांच्यामध्ये जे ओपनिंग आहे, राईट, इट इज गार्डेड बाय वॉल. इथे वॉल प्रेझेंट असते. मी इथे असं दाखवतो, 3 स्ट्रीप दाखवतो, याला वॉल समजा. तर ही वॉल म्हणजे कोणती वॉल झाली, तर दिस इज सॉरी ट्रायकस्पिड वॉल. कुठली वॉल झाली, ट्रायकस्पिड वॉल, ट्रायकस्पिड वॉल. कुणामध्ये, राईट ऑरिकल आणि राईट व्हेंट्रिकल. आणि इथे 2च दाखवतोय, ठीक आहे. याला म्हणणार तुम्ही बायकस्पिड वॉल, बायकस्पिड वॉल, किंवा त्याचं दुसरं नाव असणार आहे मिट्रल वॉल. यहाँ तक क्लिअर आहे, राईट. आता काय होईल, हे जे तुमचे ओपनिंग दिसतात किंवा हा जो सेप्टा आहे, ओपनिंग इज रेग्युलेटेड बाय सम इनइलास्टिक फायबर्स. असे फायबर्स याच्यापासून निघतील. तर या फायबर्सला तुम्ही काय नाव देणार, दिस फायबर्स आर कॉल्ड ॲज कॉर्डी टेंडिनी. काय म्हणणार याला, कॉर्डे टेंडिनी. समजतंय, कॉर्डी टेंडिनी इथे सुद्धा प्रेझेंट आहे, बाय ट्रायकस्पिडला आणि बायकस्पिडला सुद्धा प्रेझेंट आहे. आणि याचं काम काय, टू रेग्युलेट ओपनिंग अँड क्लोजिंग ऑफ युअर बायकस्पिड अँड ट्रायकस्पिड वॉल. ओपनिंग अँड क्लोजिंग समजून घ्या. इकडे ट्रायकस्पिड वॉलचं ओपनिंग क्लोजिंग, इकडे बायकस्पिड किंवा मिट्रल वॉलचं ओपनिंग आणि क्लोजिंग. क्लिअर. हे जे तुमचं आपण इंटरनल स्ट्रक्चर मध्ये सुद्धा इनडायरेक्टली चाललोय, ठीक आहे. वेल उससे पहले देखेंगे फिर से क्या. हाँ, तर हे जे वरचे 2 चेंबर दिसत आहेत तुम्हाला, ओके, अपर 2 चेंबर्स, याला काय बोलले तुम्ही, ऑरिकल्स. तर ऑरिकल्सला आपण कसं एक्सप्लेन करणार, दीज आर थिन चेंबर्स, दीज आर रिसिव्हिंग चेंबर्स. का रिसिव्हिंग चेंबर का म्हणतो आपण, कारण राईट ऑरिकल मध्ये सगळ्या बॉडीचं ब्लड जमा होणार आणि लेफ्ट ऑरिकल मध्ये लंग्स मधून ब्लड जमा होणार, म्हणून रिसिव्हिंग चेंबर्स. ओके, दीज आर थिन काय, थिन वॉल्ड, मस्क्युलर आहेत पण थिन वॉल्ड. नंतर दीज आर स्मॉल चेंबर्स, क्लिअर आहे, अँड रिसिव्ह बोथ ऑक्सिनेटेड अँड डिऑक्सिनेटेड ब्लड. सिमिलरली ही जे तुम्ही व्हेंट्रिकल्स 2 दाखवले, तर व्हेंट्रिकल्स मध्ये आपण काय म्हणणार, दीज आर थिक चेंबर्स, थिक वॉल्ड चेंबर्स. ओके, नेक्स्ट पॉइंट लिहिणार आपण, दीज आर डिस्ट्रीब्युटिंग चेंबर, कारण याच्यामधून ब्लड हे डिस्ट्रीब्यूट होणार कुणामध्ये, कारण हा तुमचा कोण आहे, राईट व्हेंट्रिकल आणि हा लेफ्ट व्हेंट्रिकल. लेफ्ट व्हेंट्रिकल कडून कुठे जाणार ब्लड, पूर्ण बॉडीच्या पार्ट कडे, आणि राईट व्हेंट्रिकल कडून कुठे जाणार, तर लंग्स कडे जाणार, म्हणून याला म्हणणार आपण डिस्ट्रीब्युटिंग चेंबर्स. वेल, नंतर आपण बोललो दीज आर लार्ज चेंबर्स, ठीक आहे. आणि सगळ्यात लार्ज चेंबर जो असणार आहे तो कोणता असणार, लेफ्ट व्हेंट्रिकल. आणि सगळ्यात त्याच्या वॉल थिक असणार आहे तो सुद्धा कोण असणार आहे, लेफ्ट व्हेंट्रिकल. यहां तक सबको क्लियर है भी. अब देखिए फिर से नया निकालेंगे हम. हमारा हार्ट अलग ही है, हमारा हार्ट ऐसे है, स्क्वायर हार्ट है हमारा, रेक्टेंगुलर समझने के लिए, है कि नहीं. ओके, यहाँ पे ऐसा निकाल दिया. ये अभी हमारा हार्ट है, ठीक है. अब देखो ये हार्ट में दिस इज योर राइट ऑरिकल, दिस इज लेफ्ट ऑरिकल. वेल, दिस इज राइट वेंट्रिकल, दिस इज लेफ्ट वेंट्रिकल, समझ लो. अब देखो यहाँ पे ओपन होगा कोई, राइट ऑरिकल में ये ओपनिंग होगा, ऊपर से भी कुछ ओपन होगा, पुराने निकालेंगे. ऊपर से ये ऐसा ओपन करा इसने, समझ में आ रही बात. डॉर्सली ओपन करेगा पीछे के साइड से, इसलिए डॉट दिखाया. और यहाँ पे कुछ ओपन होगा, ठीक. आता हे काय, हे पूर्ण तुमचा हार्ट, हार्टला वॉल आहे, हार्टला वॉल आहे तर त्याला ब्लड सप्लाय सुद्धा करावं लागेल. तर हार्टच्या वॉलला ब्लड सप्लाय हार्टच्या वॉलला सप्लाय करणारे जे ब्लड व्हेसल असतात, हार्ट साठी सप्लाय करणाऱ्या ब्लड व्हेसल जे असतील त्याला म्हणायचं आहे कोरोनरी आर्टरीज, म्हणजे कोरोनरी व्हेसल्स म्हणा, ठीक आहे. एक्सटर्नल स्ट्रक्चर इंटरनल स्ट्रक्चर काही फारसं आपल्याला दिलेलं नाही. तर हे काय झालं तुमचा इन्फेरियर वेना कॅव्हा, मी याला शॉर्ट मध्ये देतो आयव्हीसी, आणि याला म्हणा तुम्ही सुपेरियर वेना कॅव्हा, याला म्हणा तुम्ही प्री कॅव्हल, याला म्हणा पोस्ट कॅव्हल, राईट. आता वरतून जी आली इथे तर तुमच्या वॉलची गरज पडणार नाही. वॉलचा पर्पज काय असतो, वॉल ट्रायकस्पिड आणि बायकस्पिड वॉल आपण बघितल्या, तर त्यांचा पर्पज काय, टू प्रिव्हेंट द बॅक फ्लो, ब्लडला परत न जाऊ देणे, दॅट इज द फंक्शन ऑफ वॉल्स. इथे वॉलची गरज नाही का, कारण वरतून ब्लड येते, परत जाण्याचे चान्स नाहीये, म्हणून इथे वॉल ऍबसेंट आहे. आता इथे जी वॉल प्रेझेंट असणार आहे, कुठे आयव्हीसीच्या ओपनिंगला जी वॉल प्रेझेंट असणार आहे त्या वॉलला तुम्ही म्हणायचं युस्टेशियन वॉल. काय म्हणायचं, युस्टेशियन वॉल. आणि कोरोनरी
दिस स्ट्रक्चर इज कॉल्ड एज कोरोनरी सायनस. आणि कोरोनरी सायनसचे इथे सुद्धा वॉल प्रेझेंट असणार आणि ही जी वॉल असणार तर त्या वॉलला म्हणायचंय तुम्ही थिबेशियन किंवा थिबेशियस वॉल. समजते? हे वॉल लक्षात ठेवायचे. वेल और क्या देखेंगे इंटरनल स्ट्रक्चर में. ठीक है, अब यहाँ पे क्या था, यहाँ पे कॉर्ड टेंडिन इनइलास्टिक फाइबर थे जो कि ओपनिंग और क्लोजिंग कर रहे हैं ट्राइकस्पिड और बायकस्पिड का. तो ये जिस स्ट्रक्चर से असोसिएटेड है, आता हे ज्या स्ट्रक्चरला असोसिएट असणार तर मी इथे असं दाखवतोय, फक्त याला असं दाखवतोय. तर दीज आर द पॅपिलरी मसल्स. सिक्वेन्स लक्षात घ्या फक्त, बाकी काही गरज नाही आपल्याला. तुम्हाला कोणी डायग्राम नाही विचारणार आहे, आपण फक्त समजून घेतोय सिक्वेन्स. आणि पॅपिलरी मसल्स आणि इथे यांचे ज्या वॉल्स आहेत तर ह्या वॉल्स मध्ये अशा रिजेस तुम्हाला दिसतील, रिजेस. तर हे जे स्ट्रक्चर दिसणार आहे तर त्याला म्हणणार तुम्ही कॉल्युमनी कार्नी. काय म्हणणार? कॉल्युमनी कार्नी, किंवा त्याला दुसरं नाव ट्रॅबेक्युली कार्नी. ट्रॅबेक्युले कार्नी. ठीक आहे. मग सिक्वेन्स काय झाला, ह्या वॉल मध्ये ट्रॅबेक्युली कार्नी, ह्या फोल्ड्स आहेत, या फोल्डला पॅपिलरी मसल आहेत आणि पॅपिलरी मसल लिहिले आपण. येस, पॅपिलरी मसलला अटॅच कॉर्ड टेंडिन आहे आणि ते कोणाला अटॅच तर बायकस्पिड आणि ट्रायकस्पिडला आहे. वेल, आता परत हार्ट काढावा लागेल आपल्याला. आता हा आपला परत हार्ट. ठीक आहे, यांची ओपनिंग्स राईट. आता हे तुम्हाला समजलंय, क्लिअर. या हार्ट मध्ये काय असणार, अगेन दिस इज राईट ऑरिकल, लेफ्ट ऑरिकल, राईट व्हेंट्रिकल अँड लेफ्ट व्हेंट्रिकल. या राईट व्हेंट्रिकलच्या रूफ मध्ये इथे देयर इज अ ओपनिंग आणि लेफ्ट व्हेंट्रिकलच्या रूफ मध्ये देयर इज अ ओपनिंग. हे एक ओपनिंग आणि इथे एक ओपनिंग. अँड दीज ओपनिंग्स आर प्रोव्हाइडेड विथ, एक मिनिट, जस्ट अ मिनिट. मोठं घेऊ आपण याला. मी आता याला वेल देखो ऐसा निकाला मैंने, बड़ा निकालता हूँ थोड़ा सा. ये ओपनिंग यहाँ पे समझून घ्यायचं. ठीक आहे, इकडे काढतोय, समजून घ्या फक्त, कारण बाकीचे स्ट्रक्चर आपण बघितलेले आहेत. तर इथे काय प्रेझेंट असणार तर हे अशी वॉल प्रेझेंट असणार याच्यामध्ये. राईट व्हेंट्रिकलच्या रूफ मध्ये, छपरामध्ये इथे काय दिसतंय तुम्हाला, ओपनिंग. लेफ्ट व्हेंट्रिकलचं ओपनिंग. तर हे इथे सुद्धा वॉल प्रेझेंट असणार. वॉल का, कारण वरती गेलेलं ब्लड आता परत येऊ नये. परत येऊ नये म्हणून ही जी वॉल आहे तर या वॉलला तुम्ही म्हणायचे सेमी ल्युनर वॉल. इकडे सुद्धा सेमी ल्युनर वॉल, इकडे सुद्धा सेमी ल्युनर वॉल, टू प्रिव्हेंट द बॅक फ्लो ऑफ ब्लड. ठीक आहे. वेल, मग हे जे ओपनिंग हे कशामध्ये चाललंय, म्हणजे ऊपर लिया इसको, है ना. ठीक आहे, चलो. आता बघा, हे ओपन होणार. इट विल ओपन लाईक दिस. इट विल ओपन लाईक दिस. कोण? राईट व्हेंट्रिकल मध्ये जे ओपनिंग तुम्हाला दिसतंय तर याला तुम्ही म्हणायचंय पल्मनरी आर्टरी. याला काय म्हणायचं, पल्मनरी आर्टरी. कारण पल्मनरी आर्टरी आता जाणार कुठे, पल्मनरी आर्टरी आता ही जाणार तुमच्या लंग्स मध्ये. समजलं, लंग्स मध्ये जाणार. का, कारण पूर्ण ही इथे कोण होता तुमचा इन्फेरियर व्हेना केवा, इथे होता सुपेरियर व्हेना केवा. याच्यामधून ब्लड आले, ब्लड. हे ब्लड कोणतं होतं, डिऑक्सिजनेटेड. डिऑक्सिजनेटेड मध्ये ज्याच्यामध्ये ऑक्सिजन नाहीये and it was deoxygenated blood from lower part of body, lower parts of body. क्लियर आहे. सगळ्या बॉडीच्या पार्ट कडून इथे ब्लड येणार, तर इथे ब्लड कोणतं येणार, डिऑक्सिजनेटेड ब्लड येणार. ठीक आहे. ही डिऑक्सिजनेटेड ब्लड ऑब्विसली कुठे येणार, ही वॉल ओपन होणार. इथे कोणती ट्रायकस्पिड वॉल आहे, ट्रायकस्पिड वॉल मधून परत आता हे डिऑक्सिजनेटेड, मी इथे CO2 दाखवतोय, डिऑक्सिजनेटेड आहे म्हणून. तर डिऑक्सिजनेटेड ब्लड आता राईट व्हेंट्रिकल मध्ये आलंय. आता याचं ऑक्सिजनेशन करायचंय. मग इट विल एंटर थ्रू पल्मनरी आर्टरी. ही पल्मनरी आर्टरी आणि ही सुद्धा पल्मनरी आर्टरी. नॉर्मली आर्टरीज कॅरी ऑक्सिजनेटेड ब्लड, बट पल्मनरी आर्टरी कॅरीज डिऑक्सिजनेटेड ब्लड. दॅट इज एक्सेप्शन. हे अपवाद आहे, राईट. मग हे लंग्स मध्ये आले, लंग्स मध्ये त्याच्यामध्ये ऑक्सिजन मिक्स झाला, बरोबर आहे. मग हे आता लेफ्ट ऑरिकल मध्ये येणार. मग लेफ्ट ऑरिकल मध्ये येण्यासाठी वेगळा कलर घेऊ. ओके. तर याच्यामधून आता याच्यापासून अशा दोन वॉल, कुठे आहे ही वॉल, ओके, अशा दोन व्हेन्स येतील. कुणामधून, लंग्स मधून. आणि ह्या अशा ओपन होतील. कशामध्ये, लेफ्ट ऑरिकल मध्ये. याच्यामधून सुद्धा दोन येतील, इथे ओपन होतील. आता पूर्ण समजायचं म्हणून आपण सरळ सरळ डायग्राम दाखवतोय. तर ह्या ज्या तुम्हाला दिसतात तर याला तुम्ही म्हणणार पल्मनरी व्हेन्स. नॉर्मली व्हेन्स काय कॅरी करतात,
दोन पल्मोनरी आर्टरी गेल्या, पण पल्मोनरी व्हेन किती आल्या? 4 आल्या. तर नॉर्मल व्हेन काय कॅरी करतात? डिऑक्सिनेटेड ब्लड. पण इथे काय कॅरी करणार आता? ऑक्सिजनेटेड ब्लड. हा सुद्धा अपोज झाला व्हेनला. ठीक आहे. मग आता इथे आलं ऑक्सिजनेटेड ब्लड. मग ही बायकस्पिड वॉल तुमची ओपन होणार, हे कॉडी टेंडिनी हे ओपन होणार, तर इकडे सुद्धा ऑक्सिजनेटेड ब्लड येईल. मग हे ऑक्सिजनेटेड ब्लड तुम्हाला पूर्ण बॉडीच्या पार्टकडे पाठवायचं आहे, बरोबर आहे. मग थोडस परत एकदा, आता थोडी गर्दी इथे होते बघा, है ना. हे खालचे चेंबर दाखवतो मी फक्त. हे काय दाखवलं आपण? हे राईट व्हेंट्रिकल आणि हे काय तुमचं लेफ्ट व्हेंट्रिकल. इथे एक ओपनिंग होतं, ते इथे एक ओपनिंग होतं, है ना. इथे सेमिलिनर वॉल. तर हे जे जाणार ते कसं जाणार? दिस वे, असं जाणार. पूर्ण बॉडीकडे त्याला सेंड करायचंय ब्लड, ऑक्सिजनेटेड ब्लड. वेल, हा तुमचा काय झालाय? ओके, टू ऑल बॉडी पार्ट्स. हे सुद्धा इट इज सेंडिंग ऑक्सिजनेटेड ब्लड टू बॉडी पार्ट. मी इथे लिहितोय ऑक्सिजनेटेड ब्लड, O2 युक्त ब्लड. कुणापासून चाललंय? ह्या लेफ्ट व्हेंट्रिकल पासून चाललंय. तर हे जे स्ट्रक्चर तुम्हाला दिसतंय, तर यालाच तुम्ही म्हणायचंय दिस इज युअर सिस्टेमिक एओर्टा. याला काय म्हणायचंय? सिस्टेमिक एओर्टा. आणि याच्यापासून जे निघाला होतं, कलर वेगळा घेऊ, याच्यापासून जे निघाले होते दोन, समजून घ्या. आता हे लंग्स कडे चालले, हे लंग्स कडे गेले, बरोबर आहे. हे लंग्स कडे गेले. तर याला तुम्ही नाव काय दिलं होतं? याला म्हणायचंय तुम्ही पल्मनरी ट्रंक म्हणायचंय. काय म्हणायचं? पल्मनरी ट्रंक. आता पल्मनरी ट्रंक आणि सिस्टेमिक एओर्टा. सिस्टेमिक एओर्टा इज द लार्जेस्ट आर्टरी ऑफ बॉडी. लार्जेस्ट आर्टरी ऑफ बॉडी. हे चौकोनी वगैरे नसतो रे बाबांनो, चौकोनी वगैरे नसतो तुमचा हार्ट. ठीक आहे. मला बघू दे वरती गेलं जास्त दिसतंय की नाही दिसत? तर हा दिसतंय, काही अडचण नाही. सिस्टेमिक एओर्टा आणि पल्मनरी ट्रंक हे सुद्धा एकमेकाला अटॅच केलेले आहेत. त्याला म्हणायचं लिगामेंटम आर्टेरिओझम. हे एनसीईआरटी मध्ये नाही, फक्त सहज म्हणून तुम्हाला सांगितलं. वेल, तर दिस इज हाऊ इंटरनल स्ट्रक्चर अँड द फ्लो ऑफ ब्लड टेक्स प्लेस. मग आता ब्लडचा फ्लो कसा आलाय? वेल, आगे क्या देखने दो मुझे. हार्ट में ओके ओके ओके. ब्लडचा फ्लो कसा आलाय? ब्लड फ्लो थ्रू हार्ट. कसं झालाय? सगळं ब्लड होतं बॉडीमध्ये. बॉडीमध्ये ब्लड कसं होतं? डिऑक्सिजनेटेड. हे पुढे जमा झालंय राईट ऑरिकल. राईट ऑरिकल मध्ये सुद्धा ब्लड कसं आहे? डिऑक्सिजनेटेड. राईट ऑरिकल टू राईट व्हेंट्रिकल. इथे सुद्धा ब्लड कसं आहे? डिऑक्सिजनेटेड. CO2 लिहितोय मी. याच्यामधून कुठे गेला आता ब्लड? ब्लड लंग्स मध्ये गेला. इथे त्याचं झालं ऑक्सिजनेशन. वेल, राईट व्हेंट्रिकल टू लंग्स कुणाच्या माध्यमातून गेलंय? तर पल्मनरी आर्टरीच्या माध्यमातून गेलाय. लंग्स कडून आता पल्मनरी कोण घेऊन येतील? पल्मनरी व्हेन्स घेऊन येतील. कुठे आणतील? लेफ्ट ऑरिकल मध्ये आणतील. वेल, लेफ्ट ऑरिकल मध्ये आता ब्लड कुठलं आलं? तर ऑक्सिजनेटेड आलं. मग बायकस्पिड ट्रायकस्पिड बायकस्पिड वॉल ओपन होणार आणि लेफ्ट व्हेंट्रिकल मध्ये येणार. म्हणजे इथे सुद्धा आता ब्लड कसं आहे? ऑक्सिजनेटेड ब्लड प्रेझेंट आहे. आणि फ्रॉम लेफ्ट व्हेंट्रिकल अगेन इट विल बी सेंड टू द बॉडी. हा एक ब्लडचा फ्लो होणार आहे. ठीक आहे. काय झालं याच्यामध्ये? सिस्टेमिक आणि पल्मनरी सर्क्युलेशन मध्ये आपण बघून घेऊ. ठीक आहे. हा ब्लड फ्लो समजला तुम्हाला? म्हणजे इन शॉर्ट तुम्ही म्हणू शकता लेफ्ट साइड ऑफ द हार्ट कॅरीज ऑक्सिजनेटेड ब्लड अँड राईट साइड ऑफ द हार्ट कॅरीज डिऑक्सिजनेटेड ब्लड. लेट मी चेक. आता नोडल टिश्यूज बाकी आहेत आपल्या. चला पुढे जाऊ. याचा सरळ सरळ आता तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन घ्या. एव्हरीथिंग वी हैव एक्सप्लेन. टेक द स्क्रीनशॉट. राइट, चलो आगे. ये पूरा हमने एक्सप्लेन कर चुके हैं. इसका भी स्क्रीनशॉट. ये तो डायग्राम है. अब ये भी स्क्रीनशॉट. सिमिलर वॉल, थिकर डिस्ट्रीब्यूटिंग चेंबर, नोडल टिश्यूज प्रेजेंट होगी, इसके बारे में बात करेंगे. अब देखो ये नाउ नोडल टिश्यूज. These are nodal tissues of heart. Nodal tissues of heart. हार्टच्या नोडल टिश्यूज कोणत्या आहेत? नोडल टिश्यू म्हणजे काय? ह्या मस्क्युलर टिश्यूज आहेत. त्याच्यामध्ये एक तर सिनोॲट्रियल नोड. या सिनोॲट्रियल नोडला तुम्ही म्हणता पेसमेकर. का पेसमेकर आपण याला म्हणतो? लेट मी सी द टाइम. जस्ट अ सेकंड. 3:30 वाजता आहेत. 1 आवर. राइट. थोड़ा स्पीड अभी मेंटेन रखेंगे. ठीक है. बेसिक चीजें तो हो गई हमारी. राइट. सिनोॲट्रियल नोड पेसमेकर है. क्यों? क्योंकि ये इट विल इनिशिएट द एक्शन पोटेंशियल, म्हणून त्याला आपण पेसमेकर म्हणतोय. दिस इज द पॅच ऑफ टिश्यू प्रेझेंट इन द राईट अपर कॉर्नर ऑफ द ॲट्रियम. हे सगळं जसं तसं स्क्रीनशॉट घ्या. छान शॉर्ट मध्ये नोट्स तयार होतील. एव्ही नोड हा कुठे प्रेझेंट इन द लोअर लेफ्ट कॉर्नर ऑफ द राईट ॲट्रियम. राईट. आणि बंडल ऑफ हीज. बंडल ऑफ हीज म्हणजे काय? की एव्ही नोड पासून हे बंडल निघाले, मस्क्युलर फायबर्स निघाले आणि ते फायबर आता सरफेस वरती येणार. कोणत्या? ऑरिक्युलो व्हेंट्रिक्युलर सेप्टमच्या वरती हे अराईज होणार आणि तिथे ते बंडल ऑफ हीज तयार करतील. ठीक आहे.
ज्या नोडल टिश्यूज आहेत. पुढे जाऊ आता. वेल डायग्राम मध्ये जाऊ द्या मला एक मिनिट, कारण वेळ चाललाय जास्त. राईट, सी इथे दिसतोय तुम्हाला एस ए नोड. सी कुठे दिसतोय? अप्पर लेफ्ट कॉर्नर ऍट द ओपनिंग ऑफ दिस सुपिरियर वेना कॅवा. दिस इज सुपिरियर वेना कॅवा. याच्या ओपनिंगला तुम्हाला येलो कलरमध्ये दिसते. आता ह्या इंटर ऑरिक्युलर सेप्टमच्या पडद्यामध्ये तुम्हाला दिसतं एव्ही नोड. आता एव्ही नोड काय होणार की हे तुमचे चेंबर्स आहेत. व्हेंट्रिकलचे 2 चेंबर आहेत, बरोबर आहे. हे ऑरिकलचे चेंबर, हे व्हेंट्रिकलचे चेंबर. तर काय होणार की याचे सगळे जे फायबर्स आहेत तर इंटर ऑरिक्युलर सेप्टमच्या वरती येतील आणि याच्या मस्क्युलर वॉलमध्ये असे डिस्ट्रीब्यूट होतील. ठीक आहे, असे डिस्ट्रीब्यूट करणार आणि त्यालाच म्हणणार. इथे बंडल ऑफ फीज आहे तुमचं. कुठे गेलं ते? वेल डायग्राम. बंडल ऑफ फीज नंतर काय होईल की हे पूर्ण जाळं याच्या मस्क्युलर वॉलमध्ये, थिक वॉलमध्ये पसरणार आणि त्यालाच तुम्ही म्हणणार कुठे पर्किंजे फायबर दिलाय का? दिलाय नाही दिला. आणि दॅट विल बिकम युअर पर्किंजे फायबर. क्लिअर? या नोडल टिश्यू झाल्या. लेट अस मूव टू द हार्ट. These branches give rise to minute fibers throughout the ventricular musculature. म्हणजे हे जे 2 व्हेंट्रिकल्स होते त्या दोन्ही व्हेंट्रिकल्स मध्ये अशा ब्रांचेस यांच्या तयार झाल्या. ठीक आहे, आणि त्याला म्हटले तुम्ही पर्किंजे फायबर्स. ओके. नोडल मस्क्युलेचर हॅज द एबिलिटी टू जनरेट ऍक्शन पोटेन्शियल विदाउट एनी एक्सटर्नल स्टिम्युलस. आता हे जे नोडल टिश्यू आहेत, हार्ट तर कॉन्ट्रॅक्ट होतोय तर त्याला कुठून बाहेरून स्टिम्युलसची गरज नाही. दे आर ऑटो एक्साइटेबल. स्वतःच एक्सेप्ट जेव्हा ॲट्रिया फिल होतील तेव्हा ते एस ए नोड ऍक्टिव्हेट होणार, ऍक्शन पोटेन्शियल जनरेट करणार आणि तेच सिग्नल्स किंवा स्टिम्युलेशन इट विल बी सेंड टू एव्ही नोड, देन बंडल ऑफ फीज, देन पर्किंजे फायबर्स आणि देर विल बी कॉन्ट्रॅक्शन ऑफ हार्ट. तर आपण काय म्हणतो, ह्युमन हार्ट इज ऑटो एक्साइटेबल का? एक्सटर्नल स्टिम्युलसची त्याला गरज नाही म्हणून. नंबर ऑफ ऍक्शन पोटेन्शियल जे असतील हे डिफरंट असतील. एस ए नोड, एव्ही नोड, बंडल ऑफ फीज हे तिन्ही नोडल टिश्यू आहे. प्रत्येकामध्ये यांचा जो काय म्हणू आपण त्याला ऍक्शन पोटेन्शियल जनरेट करण्याचा जो काय म्हणता येईल त्याला स्पीड असेल दॅट विल बी डिफरंट. जो की एस ए नोड किती करणार? 70 ते 75 पर मिनिट, 70 to 75 कॉन्ट्रॅक्शन्स ऑफ हार्ट विल ऍक्शन पोटेन्शियल जनरेट करणार. म्हणजे ऍव्हरेज जर बघितलं आपण तर त्याला किती वेळा तो ऍक्शन पोटेन्शियल जनरेट करेल? 72 टाइम. आणि 72 टाइम ज्यावेळी तो जनरेट करणार तर 72 टाइम्स इट हार्ट विल कॉन्ट्रॅक्ट. हार्टचं कॉन्ट्रॅक्शन होणार आणि ते कॉन्ट्रॅक्शन जे होणार त्यालाच आपण काय म्हणतोय तर हार्ट बीट म्हणतोय. किती बीट होतात? 72. आणि 72 पर मिनिट म्हणून त्याला म्हटलं आपण हार्ट रेट. मग हार्ट रेट काय झाला तुमचा? बीटिंग ऑफ हार्ट पर मिनिट इज कॉल्ड एज हार्ट रेट. बीटिंग ऑफ हार्ट पर मिनिट इज हार्ट रेट. किती? 72. राईट. आगे बढ़ेंगे. कार्डियक सायकल. कार्डियक सायकल म्हणजे काय रे? इव्हेंट्स आहेत. इव्हेंट काय होणार? आपल्याकडे कोण प्रेझेंट आहे? ऑरिकल किंवा ॲट्रियम आणि दुसरा कोण प्रेझेंट आहे? व्हेंट्रिकल. ओके. तर ऑरिकल अगोदर काय होणार? कॉन्ट्रॅक्ट होणार. ठीक आहे. व्हेंट्रिकल सुद्धा काय होतील? तर कॉन्ट्रॅक्ट होतील. कॉन्ट्रॅक्ट झाले की ते काय होणार? रिलॅक्स सुद्धा होणार. कॉन्ट्रॅक्ट होणार आणि रिलॅक्स होणार आणि हे सुद्धा रिलॅक्स होतील. ओके ना? मग कॉन्ट्रॅक्शन कोण कॉन्ट्रॅक्ट करतंय? ऑरिकल. मग याला तुम्ही काय म्हणाल? सिस्टोल. काय म्हणायचंय? कॉन्ट्रॅक्शनला तुम्ही म्हणायचंय सिस्टोल. ओके. आणि रिलॅक्सेशनला तुम्ही काय म्हणायचंय? डायस्टोल. याला सुद्धा काय म्हणणार तुम्ही? डायस्टोल. रिलॅक्सेशन ऑफ ऑरिकल ऑर व्हेंट्रिकल इज कॉल्ड एज डायस्टोल. आणि कॉन्ट्रॅक्शन ऑफ हार्ट म्हणजे ऑरिकलही पार्ट आहे त्याचा व्हेंट्रिकलही पार्ट आहे. सेपरेटली ते कॉन्ट्रॅक्ट करतायत म्हणून त्याला म्हटलं आपण सिस्टोल. मग जेव्हा ऑरिकल कॉन्ट्रॅक्ट करेल तर त्याला म्हणणार तुम्ही ऑरिक्युलर सिस्टोल. व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट करेल तर त्याला म्हणणार व्हेंट्रिक्युलर सिस्टोल. ऑरिकल रिलॅक्स होणार तर त्याला म्हणणार तुम्ही व्हेंट्रिक्युलर डायस्टोल. याला काय म्हणणार तुम्ही? व्हेंट्रिक्युलर डायस्टोल म्हणणार. सॉरी याला म्हणणार तुम्ही ऑरिक्युलर डायस्टोल कारण लेफ्ट ऑरिकल आहे आणि याला म्हणणार तुम्ही व्हेंट्रिक्युलर डायस्टोल. क्लिअर दिस? डायस्टोल इज रिलॅक्सेशन आणि सिस्टोल इज कॉन्ट्रॅक्शन. ओके. मग याचा पर्टिक्युलर पिरियड असेल की नाही? येस. अगोदर ऑरिकल्स कॉन्ट्रॅक्ट होतील, नंतर व्हेंट्रिकल्स कॉन्ट्रॅक्ट होतील, ऑरिकल कॉन्ट्रॅक्ट झाले म्हणजे रिलॅक्स पण होतील. मग ह्या जो ऑरिक्युलर सिस्टोलचा जो पिरियड आहे दॅट पिरियड इज अलग कलर वेल परत लिहितो मी इकडे सेपरेट. चलो इथे लिहिलं मी ऑरिक्युलर सिस्टोल. याचा पिरियड असणार आहे 0.1 सेकंड. किती असणार? 0.1 सेकंड. मग ऑरिकलचा सिस्टोल मग आपण घेऊ. व्हेंट्रिकल सुद्धा कॉन्ट्रॅक्ट होणार तर व्हेंट्रिक्युलर सिस्टोल, कॉन्ट्रॅक्शन ऑफ व्हेंट्रिकल. राईट.
त्याचा पिरियड असणार आहे 0.3 सेकंड. मग टोटल मिळून किती सेकंड झाले? 4 सेकंड झाले. मग याचा सिस्टोल होईल तर डायस्टोल पण होईल. मग ह्या दोघांचा, ऑरिकलचा आणि व्हेंट्रिकलचा दोघांचा मिळून आपण म्हणू जॉईंट डायस्टोल. दोघांचा जो रिलॅक्सेशन पिरियड आहे त्याला म्हणू आपण जॉईंट डायस्टोल. आणि दॅट पिरियड विल बी 0.4 सेकंड. म्हणजे हा झाला 4 सेकंड. दिस इज 0.4 अँड अगेन दिस इज 0.4 सेकंड. म्हणजे टोटल 0.8 सेकंड इतक्या पिरियडमध्ये हार्टची एक बीट कंप्लीट झाला. ऑरिकल कॉन्ट्रॅक्ट, व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट बोथ रिलॅक्स. त्याला एकाला म्हणणार तुम्ही एक हार्टबीट झाला, तर एक हार्टबीट किती सेकंदामध्ये कंप्लीट झाला? 0.8 सेकंडमध्ये. आपल्याकडे किती हार्टबीट्स आहेत? 70 हार्टबीट्स. म्हणजे आपला हार्ट रेट किती आहे? 72 पर मिनिट. उलट लिहू, हार्ट रेट इज 72 पर मिनिट. आणि एक बीट किती सेकंड मध्ये होतोय? 0.8 सेकंड मध्ये होतोय. तर आपण जर याला केलं 72 इंटू 0.8 सेकंड, तर इट विल सेकंड गलत हो रहा है पर मिनट 60 हो गया ना पर मिनट. म्हणजे 60 मिनिटामध्ये 72 होत आहेत. तर याला जर आपण डिवाइड केलं 0.8 नी तर इट विल कम टू 72. म्हणजेच 0.8 सेकंड इज अ पिरियड ऑफ 1 हार्ट बीट. एक हार्ट बीट करताना त्याला जो वेळ लागेल किंवा एक हार्ट बीट होण्यासाठी जे काही इव्हेंट्स होतील, इव्हेंट्स टेकिंग प्लेस ड्युरिंग द वन हार्ट बीट इज कॉल्ड एज कार्डियक सायकल. कशाला म्हणणार? इव्हेंट्स ऑफ हार्ट बीट इज कॉल्ड एज कार्डियक सायकल. त्याच्यामध्ये काय आलं? ऑरिक्युलर सिस्टोल, व्हेंट्रिक्युलर सिस्टोल आणि जॉईंट डायस्टोल. त्याचा टाइम पिरियड आपण इथे दिलाय. आणि कार्डियक सायकल इट लास्ट फॉर 0.8 सेकंड. क्लिअर? त्याला म्हणायचं कार्डियक सायकल. स्ट्रोक व्हॉल्यूम काय? आता आपण सांगितलं हार्टबीट. ओके, हार्टबीट किती आपल्याकडे? 72. बरोबर आहे. एक पर्टिक्युलर हार्टबीट करेल. हार्टबीट करेल म्हणजे त्या हार्टला काय असणार आहे? हार्टबीट करणार म्हणजे हार्टचा काय असणार? त्यालाच म्हणू आपण इज इक्वल टू स्ट्रोक. एक हार्ट असा कॉन्ट्रॅक्ट करतोय म्हणजे त्यांनी एक स्ट्रोक दिला. तर हे स्ट्रोक करताना एका हार्टबीटच्या वेळी किती ब्लड बाहेर पडलं? तर दॅट ब्लड इज 70 ml ऑफ ब्लड. किती ब्लड बाहेर पडलंय? 70 ml. परत एक वेळा सांगतोय, एक हार्ट बीट झाला तर 70 ml ब्लड बाहेर पडलं. तर हे जे 70 ml ब्लड ड्युरिंग वन हार्ट बीट बाहेर पडलं त्याला म्हणायचं स्ट्रोक व्हॉल्यूम. म्हणजे याला डिफाईन जर करायचं म्हणून म्हटलं आपण तर अमाऊंट ऑफ ब्लड इजेक्टेड, इजेक्ट म्हणजे बाहेर फेकणे, पर हार्ट बीट इज कॉल्ड एज स्ट्रोक व्हॉल्यूम. क्लिअर? एका हार्ट बीटच्या वेळी किती ब्लड बाहेर पडते त्याचे हार्ट बीट. आणि कार्डियक आउटपुट म्हणजे काय? आता इथे लिहितो मी कार्डियक आउटपुट. कार्डियक आउटपुट इज इक्वल टू स्ट्रोक व्हॉल्यूम इनटू हार्ट रेट. हार्ट रेट आहे आपला 72 आणि स्ट्रोक व्हॉल्यूम आहे 70 ml. तर याचं जर आपण अप्रॉक्सिमेट जर केलं तर इट कम्स टू 5040 ml. म्हणजे 5 लिटर ब्लड दर मिनिटाला आपल्या हार्टच्या बाहेर पडणार. आणि दॅट इज कॉल्ड एज कार्डियक आउटपुट. व्हॉट इज कार्डियक आउटपुट? कार्डियक आउटपुट इज इक्वल टू हार्ट रेट जो की 72 असतो इंटू स्ट्रोक व्हॉल्यूम अँड दॅट इज युअर 5 लिटर. क्लिअर? लब अँड डब साऊंड. लब आणि डब साऊंड काय? जेव्हा ऑरिकल्स फिल होणार, बायकस्पिड ट्रायकस्पिड ओपन होणार, ब्लड खाली व्हेंट्रिकल्स मध्ये येणार, तेव्हा ऑरिकल आणि व्हेंट्रिकल हे काय करणार? क्लोज होऊन जाणार. तर त्यावेळी जो साऊंड येईल त्या साऊंडला म्हणायचं तुम्ही लब साऊंड. म्हणजे ड्युरिंग द क्लोजर ऑफ, हा साऊंड केव्हा येणार? ड्युरिंग क्लोजर ऑफ बाय अँड ट्रायकस्पिड वॉल. त्याला म्हणायचं तुम्ही लब साऊंड. आणि डब साऊंड केव्हा होणार? व्हेंट्रिकल्स मध्ये ब्लड जेव्हा बाहेर फेकले जाणार लंग्स मध्ये आणि बॉडीमध्ये, तर सेमिल्युनर वॉल सुद्धा क्लोज होतील. क्लोजर ऑफ सेमिल्युनर वॉल, तेव्हा जो साऊंड येईल त्याला म्हणायचं डब साऊंड. क्लोजर ऑफ सेमिल्युनर वॉल्स. ठीक आहे? मग इथपर्यंत आपलं डन झालंय. सी, जेव्हा ह्या काय म्हणू आपण त्याला बायकस्पिड आणि ट्रायकस्पिड वॉल, ठीक आहे, ह्या जेव्हा ओपन होतात, ठीक, अगोदर ऑरिकल मधून व्हेंट्रिकल मध्ये ब्लड तर येत आहे, पण जेव्हा ह्या ओपन होत आहेत तर कॉन्ट्रॅक्शनमुळे 30% पर्यंत त्याचा रेट हा व्हेंट्रिकल मध्ये जाण्याचा वाढतो. चलो आगे बढेंगे. ईसीजी, ठीक आहे, सगळे इम्पॉर्टंट पॉईंट आपण घेतोय. ईसीजी कशा, याचा लॉंग फॉर्म काय? इलेक्ट्रोकार्डिओग्राफ. इलेक्ट्रिकल सिग्नल्स असतील, कार्डिओ हार्ट, आणि त्याचा जो इलेक्ट्रिकल सिग्नलचा जो ग्राफ दिसतो त्याला म्हणायचं ईसीजी.
वेल ईसीजी मध्ये तुम्हाला काय दिसतं, एक पर्टिक्युलर इथे एलिव्हेशन दिसतं, दिस एलिव्हेशन, बरोबर आहे. हे एलिव्हेशन तुम्हाला काय अपवर्ड एलिव्हेशन काय इंडिकेट करतं, पी पॉईंट 2 मिनिट के लिए. मग परत स्ट्रेट गेले, थोडं डिप्रेशन झालंय आणि एक पीक आलाय, परत डिप्रेशन जाऊन इकडे ब्रॉड एलिव्हेशन तुम्हाला दिसतं, तर टी इंडिकेट करते. फक्त इम्पॉर्टंटली इतकं एक गोष्ट लक्षात ठेवा, याच्यामध्ये इतकंच लक्षात घ्यायचं, पी इंडिकेट्स ऑरिक्युलर डिपोलरायझेशन, ऑरिक्युलर डिपोलरायझेशन किंवा त्यालाच आपण म्हणतो ऑरिक्युलर सिस्टोल, हेच विचारतात तुम्हाला नीटमध्ये. पी वेव्ह काय इंडिकेट करते, ऑरिक्युलर सिस्टोल म्हणजे कॉन्ट्रॅक्शन ऑफ सिस्टोल. आता इथे काय घेणार आपण, क्यू आर एस, ह्या तिघां मिळून एक इव्हेंट बनेल, त्याला म्हणायचं क्यूआरएस कॉम्प्लेक्स. हा काय इंडिकेट करतोय, व्हेंट्रिक्युलर डिपोलरायझेशन किंवा थोडक्यात व्हेंट्रिक्युलर सिस्टोल. आणि टी वेव्ह ही थोडीशी ब्रॉड झाली, तर इट इंडिकेट्स काय इंडिकेट करते, तर व्हेंट्रिक्युलर डायस्टोल म्हणजे व्हेंट्रिकलचं रिलॅक्सेशन. क्लिअर दिस. मग तुम्ही म्हणाल हा सिस्टोल आलायचा ऑरिकलचा, पण त्याचा काय म्हणू आपण त्याला, ऑरिक्युलर डायस्टोल कुठे आहे, तर इट इज काय म्हणू आपण त्याला, हिडन बिहाइंड क्यूआरएस कॉम्प्लेक्स, म्हणून तो दिसत नाही. मग आता तुम्ही एखादा इसीजर बघायचं ठरलं आणि हा पीक जर तुम्ही काउंट केला, तर एका पर्टिक्युलर टाइम मध्ये, फॉर एक्झाम्पल एका मिनिटामध्ये हे पीक तुम्हाला सेम दिसत आहेत का, इतके दिसत आहेत का, 72 किंवा 70 अप्रॉक्सिमेट, तर तिच्यावरून तुम्ही एक हार्टची कंडिशन काढू शकता नॉर्मल हेल्दी पर्सनची. आणि ह्या ईसीजीवरून तुम्हाला काय करणार, इट हॅज क्लिनिकल सिग्निफिकन्स. जर तुम्हाला हे क्यूआरएस कॉम्प्लेक्स 60च दिसले, याचा अर्थ काय झाला की तुमचा ब्लड प्रेशर काय झालंय, कमी झालंय, बरोबर आहे. दॅट इज वाय इट हॅज क्लिनिकल सिग्निफिकन्स, इतकं लक्षात ठेवा. वेल by counting the number of QRS complexes that occur in a given time period, one can determine the heartbeat rate of an individual. heartbeat चा रेट किती आहे ते कशावरून कळणार आपल्याला, by counting QRS complex, राइट, किती आले. ओके, आगे बढ़ेंगे. ब्लड वेसल मध्ये आपल्याला शिकणं गरजेचं आहे फटाफट एकदम. तर ब्लड वेसल मध्ये आपल्याकडे कोण आहे, आर्टरी आहे, आणि इकडे कोण लिहू आपण, व्हेन लिहू. आर्टरी काय करणार, इट कॅरीज ऑक्सिजनेटेड ब्लड, इट कॅरीज डिऑक्सिजनेटेड ब्लड, असं करू. चला, डिऑक्सिजनेटेड ब्लड हे व्हेन्स कॅरी करतील. याचं एक्सेप्शन इज पल्मोनरी आर्टरी. याचं एक्सेप्शन लिहू आपण, एक्सेप्शन पल्मोनरी वेन विच कॅरीज ऑक्सिजनेटेड ब्लड. नंतर सिच्युएटेड इन सुपरफिशियल रिजन, इन सुपरफिशियल पार्ट ऑफ द बॉडी, आणि दीज आर लोकेटेड डीपली इन द बॉडी. लोकेटेड मी शॉर्ट मध्ये लिहितोय, पूर्ण वाक्य लिहित नाही, लोकेटेड डीपली, राईट. नंतर काय, ब्लड फ्लोज अंडर प्रेशर, ब्लड फ्लोज अंडर प्रेशर. का, कारण ल्युमेन साइज बघू आपण, अंडर लो प्रेशर, ब्लड फ्लो अंडर लो प्रेशर. ओके, वेल अजून काय डिफरेंटिंग पॉइंट, तिघांमध्ये एक कॉमन पॉइंट आहे काय, इट हॅज 3 लेयर्स. याच्यामध्ये 3 लेयर्स आहेत, 3 लेयर्स. कुठला, ट्युनिका एक्सटर्ना, ट्युनिका मीडिया, आणि याच्यामध्ये ट्युनिका इंटरना. ठीक आहे. वेल याच्यामध्ये सुद्धा सेम 3 लेयर्स, सेम 3 लेयर्स. क्लिअर. पण ट्युनिका मीडिया इज थिक in case of artery and tunica media, इथे लिहू आपण tunica media is thin, बरोबर आहे. आणि tunica media thin असल्यामुळे it has wider diameter, wider lumen. याचा lumen पोकळी कशी असणार, wider, आणि याची lumen कशी असणार आहे, नॅरो lumen. आणि नॅरो lumen असल्यामुळे याच्यामधून जे ब्लडचा फ्लो होणार तो अंडर प्रेशर होणार, आणि याच्यामध्ये लेस प्रेशर होणार. आता लेस प्रेशर मधून ब्लड याच्यामध्ये अंडर लो प्रेशर फ्लो करताय, मग ते परत येऊ शकतं. म्हणून वॉल्स आर प्रेझेंट, याच्यामध्ये वॉल्स आर प्रेझेंट आहे, आणि इकडे लिहू आपण वॉल्स आर ऍबसेंट. सो दीज आर डिफरन्शिएटिंग पॉइंट बिटवीन द आर्टरीज अँड व्हेन्स. क्लिअर आहे. लक्षात ठेवा, सपोज करा मी इथे काढतोय एक लेयर, दुसरा लेयर आणि तिसरा लेयर. ठीक आहे. आता ट्युनिका एक्सटर्ना, ट्युनिका मीडिया आणि ट्युनिका कसा घ्यायला, थोडा थिक घ्यावा लागेल. ट्युनिका याला एक्सटर्ना म्हणा आणि याला म्हणा तुम्ही ट्युनिका मीडिया.
तर हा ट्युनिका मीडिया कसा दिसतोय तुम्हाला या केसमध्ये, इथे थिक दिसतोय, तर याला समजायचं तुम्ही आर्टरी. ट्युनिका मीडिया इज थिक. आणि तेच जर तुम्ही कुणाचं घेतलं, ठीक आहे, हा ट्युनिका मीडिया हा कसा दिसतोय तुम्हाला, थिन दिसतोय. कुणामध्ये, व्हेन मध्ये. तर ही जी ल्युमेन दिसते तुम्हाला, ल्युमेन ही कशी नॅरो आणि ही ल्युमेन कशी वाईड. तर हे स्ट्रक्चर कुणाचं झालं, व्हेनचं, आणि हे स्ट्रक्चर कुणाचं झालं, आर्टरीचं झालं. लक्षात घ्यायचं, ट्युनिका मीडियम इज थिन, दॅट्स वाय ल्युमेन इज वाइडर, म्हणून ब्लड लो प्रेशरने जाणार. इकडे ल्युमेन कसं आहे, नॅरो आहे, त्याच्यामुळे इथून फास्ट अंडर प्रेशर जाणार. आगे बढेंगे. नंतर दिसतंय सिस्टमिक सर्क्युलेशन म्हणजे काय. सिस्टमिक सर्क्युलेशन तुम्ही कशाला म्हणणार, सी कसं लिहू आता मी, लेफ्ट वेंट्रिकल दिसणार नाही, सिस्टमिक सर्क्युलेशन, ब्लड फ्लोज फ्रॉम लेफ्ट वेंट्रिकल टू कुठे जाणार, बॉडी, आणि बॉडी टू राईट ऑरिकल. हा जो ब्लडचा फ्लो असणार आहे त्याला म्हणायचं सिस्टमिक सर्क्युलेशन. सिस्टमिक म्हणजे काय, बॉडी सिस्टम. लेफ्ट व्हेंट्रिकल मध्ये कोणता ब्लड आहे, ऑक्सिजनेटेड, ते बॉडीकडे जाणार ऑक्सिजनेटेड ब्लड. आणि आता डिऑक्सिजनेटेड ब्लड कोणाकडे येणार, राईट ऑरिकल मध्ये येऊन जमा होणार. हा जो लेफ्ट ऑरिकल टू बॉडी टू राईट व्हेंट्रिकल हा जो फ्लो असेल त्याला म्हणायचं सिस्टमिक सर्क्युलेशन. आणि पर्मनरी सर्क्युलेशन तुम्ही कशाला म्हणणार, राईट ऑरिकल टू लंग्स टू लेफ्ट व्हेंट्रिकल. राईट ऑरिकल मध्ये ब्लड कसं आहे, डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे, तेच लंग्स मध्ये गेले डिऑक्सिजनेटेड, आणि लेफ्ट व्हेंट्रिकल मध्ये आता ऑक्सिजनेटेड ब्लड आलाय. म्हणजे फ्लो ऑफ ब्लड इन फ्रॉम राईट ऑरिकल टू लंग्स अँड लंग्स टू लेफ्ट व्हेंट्रिकल इज टर्म्ड एज पर्मनरी सर्क्युलेशन. आणि या दोन्ही सर्क्युलेशन मुळे आपण याला नाव काय देतो, तर इट इज कॉल्ड एज डबल सर्क्युलेशन. ठीक आहे, आगे बढ़ेंगे. हेपॅटिक पोर्टल सिस्टम. हे पोर्टल सिस्टम म्हणजे काय, इट इज द ब्लड फ्लो बिटवीन द टू बॉडी पार्ट्स. जसं की कनेक्शन एक्झिस्टिंग बिटवीन द डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट अँड लिव्हर, या दोघांमध्ये जे काय ब्लडचं सर्क्युलेशन होतं त्याला म्हणायचं तुम्ही हेपॅटिक म्हणजे लिव्हर. पोर्टल सिस्टम म्हणजे दोन ऑर्गनच्या मध्ये. तर डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट आणि लिव्हरच्या मध्ये जे काय ब्लडचं सर्क्युलेशन दिसतंय तर त्याला तुम्ही म्हणायचं हेपॅटिक पोर्टल सिस्टम. हेपॅटिक पोर्टल व्हेन कॅरीज ब्लड फ्रॉम इंटेस्टाईन टू लिव्हर. लक्षात घ्यायचं आहे, ही पोर्टल व्हेन काय करते, इंटेस्टाईन पासून ब्लड आणते आणि लिव्हर मध्ये त्याला ड्रेन करून देते. अँड देन इट इज डिलिव्हर्ड टू सिस्टमिक सर्क्युलेशन. Coronary artery system or coronary blood vessels that supplies blood to the heart musculature. हार्टला आपण सांगितलं की हार्ट इज अ मस्क्युलर ऑर्गन, त्याच्या मसलमध्ये टिश्यू आहेत, तर त्या टिश्यूंना सुद्धा ब्लडचा सप्लाय लागणार का, त्याला ऑक्सिजनची गरज आहे. म्हणून त्याला हार्टच्या वॉलला मस्क्युलेचरला जे ब्लड सप्लाय करणारे आर्टरी असतील किंवा जे सिस्टम असेल त्याला म्हणायचं कोरोनरी सिस्टम, म्हणजे कोरोनरी आर्टरी आणि कोरोनरी व्हेन. ओके. रेग्युलेशन ऑफ कार्डियक ऍक्टिव्हिटी. आता हे हार्ट ऍक्टिव्हिटी रेग्युलेट कशी होते आपण सांगितलंय. ह्युमन हार्ट इज मायोजेनिक. मायो मीन्स मसल काय म्हणू आपण त्याला, ओरिजिनेटेड रिस्पॉन्स. ऑटो एक्साइटेबल हार्ट आपण सांगितलं आपला, कारण एक्सटर्नल स्टिम्युलस त्याला नसते आणि तो स्वतःच कॉन्ट्रॅक्शन स्टार्ट करून देतो, म्हणून त्याला आपण म्हणतो मायोजेनिक. नॉर्मल ऍक्टिव्हिटीज ऑफ हार्ट आर रेग्युलेटेड इंट्रिन्सिकली नॅचरली, राईट, दॅट इज ऑटो रेग्युलेटेड स्पेशलाइज्ड बाय नोडल टिश्यूज. एसए नोड हा पेसमेकर आहे, ऍक्शन पोटेन्शियल जनरेट करेल, ते एव्ही नोड कडे जाणार, ते बंडल ऑफिस कडे जाणार, पर्कन्जी फायबर कडे जाणार, कॉन्ट्रॅक्शन होणार, स्वतः ऍक्टिव्हिटी झाली, म्हणून त्याला म्हटलं आपण मायोजेनिक. का, कारण ह्या मस्क्युलर टिश्यूज प्रेझेंट आहेत म्हणून. न्यूरल सेंटर इन द मेडुला ऑब्लिंगेटा. माहिती आहे तुम्हाला, मेडुला ऑब्लिंगेटामध्ये व्हायटल आणि नॉन व्हायटल सेंटर प्रेझेंट असतात. व्हायटल सेंटरमध्ये रिस्पिरेटरी सेंटर, तुमचं काय म्हणू आपण त्याला, डायजेस्टिव्ह सेंटर, नंतर हार्ट काय सर्क्युलेटरी काय सेंटर, ऑल दीज व्हायटल सेंटर्स आर प्रेझेंट इन द मेडुला ऑब्लिंगेटा. तर न्यूरल सेंटर इन द मेडुला ऑब्लिंगेटा थ्रू ऑटोनॉमस नर्वस सिस्टम रेग्युलेट द हार्ट ऍक्टिव्हिटी. मग हे जे मेडुला ऑब्लिंगेटामध्ये जे न्यूरल सेंटर आहे तर हे कशाच्या माध्यमातून काम करते, तर ऑटोनॉमस नर्वस सिस्टमच्या माध्यमातून काम करते. याच्या दोन ब्रँचेस तुम्हाला माहिती, दोन याचे डिव्हिजन आपण केले, एक तर सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम आणि पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम. सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम मध्ये काय होणार, देर विल बी इन्क्रीज इन द हार्ट रेट, हार्टबीट वाढतील, मस्क्युलर स्ट्रेंथ वाढेल, कॉन्ट्रॅक्शनची स्ट्रेंथ वाढणार आणि कार्डियक आउटपुट सुद्धा त्यांनी वाढणार, इथे मेन्शन केलेलं आहे. म्हणजे सिम्पॅथेटिक नर्व्ह हा पार्ट आहे सिम्पॅथेटिक नर्व्ह सिस्टम. सिम्पॅथेटिक नर्व्ह सिस्टम हे ऑटोनॉमस नर्व्ह सिस्टमचा पार्ट आहे. याच्या माध्यमातून हार्टची ऍक्टिव्हिटी वाढणार, कार्डियक आउटपुट वाढणार. त्याच्या उलट पॅरासिम्पॅथेटिक नर्व्ह सिस्टम काय करणार,
हार्ट रेट कमी करणार, स्ट्रेंथ ऑफ कॉन्ट्रॅक्शन कमी करणार अँड देअर बाय कार्डियक आउटपुट विल बी लेस. समजलं? हे याच्यामध्ये मेन्शन केलंय. वेळ आपला भरपूर चाललाय, तर याला जसं तसं तुम्ही काय करा, स्क्रीनशॉट घ्या. आणि ॲड्रिनल मेड्युलरी हॉर्मोन्स ऑल्सो इन्क्रीज द कार्डियक आउटपुट. हायलाइट केले सगळे इम्पॉर्टंट पॉईंट आहेत. नेक्स्ट, आता डिसऑर्डर्स ऑफ सर्क्युलेटरी सिस्टम कोणत्या कोणत्या हा कमी दिल्यात आपल्या याच्यामध्ये, ठीक आहे ना. जसं तरी एक ऍडिशनली आपण सांगून ठेवू, ॲथेरोस्क्लेरोसिस इथे आहे, एक आर्टेरिओस्क्लेरोसिस. आर्टेरिओस्क्लेरोसिस कशाने व्हायचं? इट इज ओल्ड एज डिसऑर्डर. ओल्ड एज मध्ये होणार. काय होणार? आर्टरी हार्ड होतील, हार्डनिंग कडक होतील, कठीण होतील, हार्डनिंग ऑफ आर्टरीज. आता हे जे ब्लड प्रेशरचे जे प्रॉब्लेम आहेत ना, तर ब्लड प्रेशरचे प्रॉब्लेम हे भरपूर सारे फॅक्टरवरती डिपेंड करतात, जसं की ओबिसिटी, हॅबिट ऑफ स्मोकिंग, अल्कोहोलिझम, स्ट्रेस, नंतर फूड हॅबिट्स, या सगळ्या गोष्टींमुळे तुमचा ब्लड प्रेशरचे प्रॉब्लेम हे तयार होणार. वेल, आता ब्लड प्रेशर, पल्स प्रेशर, वेल हे याच्यामध्ये नाही दिलं आपलं, नाही का, त्याच्या अगोदर व्हॉट इज ब्लड प्रेशर, ठीक आहे. कशाला म्हणतात ब्लड प्रेशर? इट इज प्रेशर एक्झर्टमेंट टाकणे बाय ब्लड ऑन द वॉल्स ऑफ आर्टरी. आर्टरीच्या वॉलवरती ब्लड जे प्रेशर टाकतं त्याला व्हायचं ब्लड प्रेशर. मग नॉर्मल ब्लड प्रेशर कसं मोजणार आपण? एक तर सिस्टॉलिक ब्लड प्रेशर. सिस्टॉलिक ब्लड प्रेशर नॉर्मल किती असणार आहे? 120 mm ऑफ Hg. आणि डायस्टॉलिक ब्लड प्रेशर जे आहे, डायस्टॉलिक ब्लड प्रेशर, तर ते किती असणार? नॉर्मल 80 mm ऑफ Hg. मग याला नॉर्मल ब्लड प्रेशर आपण कसं लिहिणार? नॉर्मल ब्लड प्रेशर इज इक्वल टू 120/80 असं आपण याला नॉर्मली लिहितो. हे झालं नॉर्मल. याच्यापेक्षा जर सिस्टोलिक आणि डायस्टोलिक ब्लड प्रेशर जर वाढेल तर त्याला म्हणणार आपण ब्लड प्रेशरचा आपल्याला त्रास आहे, प्रॉब्लेम आहे. 140च्या पुढे मोर दॅन 140 सिस्टोलिक अँड लेस दॅन 80 डायस्टोलिक, त्यावेळी आपण म्हणणार की देयर इज अ प्रॉब्लेम ऑफ हायपरटेन्शन, ब्लड प्रेशरचा प्रॉब्लेम आहे. हे जर ब्लड प्रेशर खूप जास्त वाढत गेलं, सपोज 220 mm ऑफ Hg, हे जर झालं तुमचं सिस्टोलिक ब्लड प्रेशर, आणि 120 mm ऑफ Hg हे जर झालं तुमचं डायस्टोलिक ब्लड प्रेशर, तर ही कंडिशन, या कंडिशन मध्ये कॅपिलरीज ज्या असतात, कॅपिलरीज विल बर्स्ट इन पर्टिक्युलर ऑर्गन. त्या कॅपिलरी इतकं जर ब्लड प्रेशर हाय झालं तर काय होणार की तुमच्या कॅपिलरी जे असतील, जसं ब्रेनमध्ये, कारण ब्रेनमध्ये कॅपिलरी प्रेझेंट आहे आणि त्याला सपोर्टिव्ह टिश्यूज खूप कमी असतात ब्रेनमध्ये, त्याच्यामुळे त्या कॅपिलरीवरती प्रेशर आणि त्या फुटतील, म्हणजे ब्रेन हिमरेज तुम्हाला होणार, ठीक आहे. रेटिनामध्ये, डोळ्यांच्या रेटिनामधल्या सुद्धा ब्लड व्हेसल फुटतील, यू विल गेट ब्लाइंड. मग हे झालं हाय ब्लड प्रेशर, ओके. सिस्टोलिक ब्लड प्रेशर, डायस्टोलिक ब्लड प्रेशर. आता यांच्यामध्ये जर तुम्ही प्लस मायनस केलं, सिस्टोलिक ब्लड प्रेशर किती असतं रे बाबा? इट इज 120 mm ऑफ Hg. याच्यामधून डायस्टोलिक ब्लड प्रेशर जर तुम्ही मायनस केलं, म्हणजे मायनस किती होईल? 80 mm ऑफ Hg. देन इट विल बिकम पल्स प्रेशर. हे काय बनणार? पल्स प्रेशर बनणार. म्हणजेच पल्स प्रेशर इज इक्वल टू 40 mm ऑफ Hg. काय करणार? पल्स प्रेशर कशाला मायनस? तुम्ही सिस्टोलिक ब्लड प्रेशर मायनस डायस्टोलिक ब्लड प्रेशर इज इक्वल टू पल्स प्रेशर, दॅट इज 120 मायनस 80 इज इक्वल टू 40 mm ऑफ Hg. व्हॉट इज पल्स? जेव्हा तुम्हाला बीपी मेजर करायचं आहे, तर मेजरमेंट ऑफ ब्लड प्रेशर कसं करता ते तुम्ही? बाय इंस्ट्रुमेंट, and that instrument is स्पिग्मोमॅनोमीटर. हे एक इन्स्ट्रुमेंट आहे, याच्या माध्यमातून तुम्ही ब्लड प्रेशर हे डिटेक्ट करता, राईट. मग जेव्हा ब्लड प्रेशर तुम्हाला मोजायचं आहे तर डॉक्टर काय करतात? तिथे कप बांधतात, ते समोर ते इन्स्ट्रुमेंट उघडणार, बघितले सगळ्यांनी, आता वर्णन करण्याची वेळ नाही आहे खरं तर. ज्या आर्टरी वरती ब्लड प्रेशर तुमचं चेक करतात, दॅट आर्टरी इज ब्रेकियल आर्टरी. कोणती आर्टरी? ब्रेकियल आर्टरी इज युज्ड फॉर डिटर्मिनेशन ऑफ ब्लड प्रेशर. लक्षात ठेवायचं आहे. व्हॉट इज पल्स? पल्स म्हणजे काय? जितक्या वेळा तुमचा हार्ट, जितके स्ट्रोक व्हॉल्यूम तुमचे असतील तितके तुमचे पल्स असतील. म्हणजे एक बीट झाला तर स्ट्रोक व्हॉल्यूम, एक 70 ml ब्लड फ्लो झालं, बरोबर की नाही? प्रत्येक फ्लो होताना ते व्हायब्रेशन्स पूर्ण ह्या तुमच्या आर्टरीवरती तुम्हाला येतील, आणि ते व्हायब्रेशन जे आहेत त्या व्हायब्रेशन्स आर नथिंग बट द युअर पल्स. आणि त्याच्यामध्ये किती प्रेशर असणार आहे? तर 40 mm ऑफ Hg. नंतर अजून दोन कंडिशन आपण बोलू इथे, टॅकिकार्डिया
आणि दुसरी कंडिशन बोलू आपण ब्रॅडिकार्डिया. ब्रॅडिकार्डिया म्हणजेच काय, डिक्रीज्ड हार्ट रेट, म्हणजेच किती, फॉर एक्झाम्पल 60 पर मिनिट. जर 60 हार्टबीट जर असतील प्रत्येक मिनिटाला तर त्याला म्हणतो तुम्ही ब्रॅडिकार्डिया. आणि टॅकिकार्डिया म्हणजेच काय, इन्क्रीज्ड हार्ट रेट. इन्क्रीज्ड हार्ट रेट म्हणजेच मोर दॅन 100 बीट्स पर मिनिट, त्याला म्हणायचं टॅकिकार्डिया. भरपूर साऱ्या कंडिशन्स आहेत. अजून याच्यामध्ये काय ऍडिशनली तुम्हाला रिलेटेड सांगता येईल. ठीक है, आप देखो क्या लिखा था मैंने, किधर है, अरे कोरोनरी आर्टरी डिसीज वो गया क्या अपना, लेट मी सी, पीछे होगा. हाँ, हाय ब्लड प्रेशर कशाला म्हटले बघ तुम्ही, 120-80 याच्यापेक्षा जर वर असेल, समजा 140 आणि 100 असेल, त्याला म्हणायचं तुम्ही हाय ब्लड प्रेशर, याच्यापेक्षा जास्त असणार, राईट. मग मेजरमेंट नॉर्मल काय, 120 मिलीमीटर ऑफ मर्क्युरी, हे कोणतं सिस्टॉलिक आहे, सगळे आपण एक्सप्लेन केलंय. 140-90 हे जर आलं तर याला तुम्ही काय म्हणणार, हायर ब्लड प्रेशर म्हणणार, हायपरटेन्शन म्हणणार. आणि याच्यामध्ये ब्रेन आणि किडनी सारखे किंवा रेटिना सारखे ऑर्गन बर्स्ट होऊ शकतात इन्क्रीज बीपी मुळे. नेक्स्ट इज देखो कोरोनरी आर्टरी डिसीज. कोरोनरी आर्टरी कोणाला सप्लाय करते, कोरोनरी आर्टरी सप्लाईज ब्लड टू हार्ट मसल्स, ब्लड टू हार्ट मसल्स. मग ह्या आर्टरीमध्ये जर काही प्रॉब्लेम आला, कंजेशन जर झालं कोरोनरी आर्टरी, या कोरोनरी आर्टरी डिसीजेसला दुसरं नाव ॲथेरोस्क्लेरोसिस म्हणतात बघा. ॲथेरोस्क्लेरोसिस म्हणजे काय होणार, समजा ही कोरोनरी आर्टरी असेल, बरोबर आहे. या कोरोनरी आर्टरीमध्ये असे खाली आतमध्ये इनर साइड ल्युमेनच्या असे मटेरियल डिपॉझिट होणार. हे डिपॉझिट झालं म्हणजे ल्युमेनची साईज कमी होईल, म्हणजे यातून जे ब्लड फ्लो होणार, तर ब्लड फ्लो कसं होणार, अंडर प्रेशर, आणि ब्लड फ्लो कसं होणार, कमी होणार. मग ब्लड फ्लो कमी होईल, यातलं ब्लड जर कमी असेल तर त्याच्यामध्ये ऑक्सिजन सुद्धा कसं असणार, कमी असणार आहे. मग हार्टच्या मसलला ऑक्सिजन मिळणार नाही, बरोबर. तिथल्या हार्टच्या मसल ह्या डेड होतील आणि त्याला मायोकार्डियल इन्फार्क्शन म्हणतात, राईट. डेड टिश्यूज ऑफ हार्ट, डेड टिश्यूज ऑफ हार्ट, ही जर कंडिशन असेल तर त्यालाच म्हणायचं मायोकार्डियल इन्फार्क्शन. मला जाणवते की स्पीड हा खूप जास्त होतोय, कदाचित होत असावा, पण देन वी हॅव नो ऑप्शन, राईट. कोरोनरी आर्टरी डिसीज ऑल्सो कॉल्ड ॲथेरोस्क्लेरोसिस, म्हणजे ह्या इनर वॉल वरती काय होणार, डिपोजिशन होणार मटेरियलचं. कशाचं डिपोजिशन होणार, डिपॉझिट ऑफ कॅल्शियम, फॅट, कोलेस्ट्रॉल अँड फायब्रस टिश्यूज इथे जमा होतील. याची ल्युमेन कमी होईल आणि ब्लड जे आतमधून फ्लो होणार ते अंडर प्रेशर होणार, बरोबर, कमी होणार, राईट. आणि त्याच्यामुळे कमी ऑक्सिजन मिळणार टिश्यूंना आणि मायोकार्डियल इन्फार्क्शन सारखी कंडिशन होणार. वेल, दुसरी कंडिशन अंजाना पेक्टोरिस. अंजाना पेक्टोरिस म्हणजे नथिंग, म्हणजे याच्यामध्ये काय होणार, एक पेन होणार. लेफ्ट साईडला आपला हार्ट असतो, तर लेफ्ट चेस्टमध्ये पेन होईल. हा पेन आता तुमच्या लेफ्ट नेकमध्ये स्प्रेड होणार, रेडिएट होणार, लोअर जॉ पर्यंत इथे पेन होईल आणि लेफ्ट आर्म मध्ये सुद्धा तुम्हाला पेन होईल. अशी जी कंडिशन असते त्या कंडिशन म्हणायचं अंजाना पेक्टोरिस. वेल, इट अकर इन मेन अँड वुमन ऑफ एनी एज बट मोर कॉमन अमंग द मिडल एज्ड अँड एल्डरली. हायलाइट केलेले पॉईंट्स घेऊन टाका, राईट. इट अकर्स ड्यू टू कंडिशन दॅट अफेक्ट ब्लड फ्लो. ब्लड फ्लो जर कमी होत असेल त्याच्यामुळे अंजाना पेक्टोरिसचा तुम्हाला चान्स होणार, कारण ऑक्सिजनचा सप्लाय कमी पडणार. नॉर्मली आपल्या हार्टच्या मसलला 100 ml ऑफ ऑक्सिजन इज रिक्वायर्ड पर मिनिट. किती ऑक्सिजन लागतो, दर मिनिटाला 100 ml ऑक्सिजन लागतो. त्याच्यापेक्षा जर कमी झाला तर हे प्रॉब्लेम्स तयार होतील, राईट. हे सिंपल आहे, तुम्ही बघून घ्या. हार्ट फेल्युअर होणे म्हणजेच काय, इट इज नॉट पंप, हार्ट इज नॉट पंपिंग ब्लड इफेक्टिव्हली इनफ. इफेक्टिव्हली ब्लड जर असं पंप होत नसेल तर त्याला म्हणायचं तुम्ही हार्ट फेल्युअर. त्याच्यामुळे काय होणार की ऑक्सिजनच्या डिमांड ह्या पूर्ण होणार नाही हार्टच्या, राईट. नंतर इट इज समटाइम्स कॉल्ड एज, यालाच तुम्ही काय म्हणू शकता कधी कधी ह्या हार्ट फेल्युअरला, यालाच म्हणा तुम्ही कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर, CHF. कंजेशन होणे म्हणजे ते ब्लॉक होणे. मग याच्यामध्ये लंग्सचं कंजेशन होणार. लंग्स होणार म्हणजे अल्व्हिओलस मध्ये फ्लुइड जमा होणार. फ्लुइड जमा झाले म्हणजे देयर विल बी नो एक्सचेंज ऑफ गॅसेस प्रॉपरली, क्लिअर. मग ते प्रॉपरली होणार नाही आणि त्याचाच इफेक्ट म्हणजे हार्ट फेल्युअर, म्हणजेच हार्टची ॲबिलिटी कमी होणार की तो इफेक्टिव्ह पंपिंग करू शकणार नाही. वेल, हार्ट फेल्युअर इज नॉट द कार्डियक अरेस्ट. आता याच्याशी कन्फ्युज नाही करायचंय, लक्षात घ्या. टिपिकली हार्ट फेल्युअर म्हणजे काय, इट इज नॉट पंपिंग द ब्लड इफेक्टिव्हली. आता इथेच कार्डियक अरेस्ट नाही म्हणताय त्याला, कार्डियक अरेस्ट झाला म्हणजे हार्टनी बिटिंग स्टॉप केलं. अरेस्ट होणे म्हणजे स्टॉप होणे, स्टॉप बिटिंग म्हणजे कार्डियक अरेस्ट. आणि ह्या हार्ट फेल्युअरला तुम्ही हार्ट अटॅक सुद्धा म्हणू शकत नाही. का, कारण हार्ट अटॅक केव्हा होणार, सडनली डॅमेज्ड ड्यू टू, हार्ट इज सडनली डॅमेज ड्यू टू इनएडिक्वेट ब्लड सप्लाय. हे अचानक डॅमेज होऊन जाणार, तर मरतो की नाही माणूस, यस.
मग या 3 कॉन्सेप्ट एकमेकात मिक्स करायचे नाही. हार्ट फेल्युअर म्हणजे ब्लड पंपिंग इज इनएफिशियंट, सफिशियंट ब्लड पंप होत नाहीये. कार्डियक अरेस्ट म्हणजे बीट स्टॉप होऊन जातात आणि अचानक हार्ट हे डॅमेज होऊन जातं. का? कारण त्याला ब्लड सप्लाय प्रॉपरली होत नाही. सो दीज आर द व्हेरियस डिसऑर्डर्स गिवन इन एनसीईआरटी. आपण फक्त एनसीईआरटीलाच कव्हर केलंय, थोड्या बहुत बाहेरच्या गोष्टी ऍड केल्या आहेत, पण याच्यापेक्षा जास्त करण्याची आवश्यकता नाही. का? कारण की याच्यापेक्षा जास्त विचारत नाही. आशा करतो की तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त क्लिअर झालेल्या असतील. राईट. आता परत भेटूयात नेक्स्ट चॅप्टर सोबत. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच.